नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सायन्स प्रिकॉलच्या या PYQ महासंग्राम सिरीजमध्ये. यामध्ये आता हा आपण दुसरा पेपर पाहतोय 2018चा गट बचा. ओके, जो की 13 मे 2018 रोजी झाला होता. यामध्ये जे काही 15 प्रश्न आले त्यामध्ये काही प्रश्न जे की मी तुम्हाला म्हटलं की 20 पूर्वी जराशे प्रश्न काही वेग आलेले आहेत, किंवा इन जनरल आपण जेव्हा 5 सब्जेक्टमध्ये डिवाईड करतो, प्रत्येक सब्जेक्टला 3 प्रश्न देतो. 2 प्रश्न हे आपल्या टप्प्यातले असणार आहेत जे की आपल्याला यायलाच पाहिजेत, आणि एक प्रश्न असणार आहे जो की वेग जाऊ शकतो, किंवा तो मग कधीतरी एखाद्या सब्जेक्टमध्ये ते डिवाईड होऊ शकतात की तिकडेच 2 आले असे वेग प्रश्न. ओव्हरऑल आपलं टार्गेट प्रत्येक विषयाचे 2-2 प्रश्न असे 10 प्रश्न कन्फर्म असायला हवेत, आणि बाकीचे जे उरलेले 5 प्रश्न आहेत प्रत्येकाचे, त्यातून कुठेतरी आपल्याला मार्जिन चांगला भेटू शकतो. म्हणजे फिजिक्समध्ये एखादा चांगला भेटू शकेल, किंवा बॉटनीमध्ये भेटू शकतो, किंवा डिसिजेसमध्ये भेटू शकतो. हे व्हॅरी होऊ शकतं, पण आपलं 10चं जे टार्गेट आहे ते मात्र कुठेही अडणार नाही आहे. आपण सुरुवातीला तर जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण आधी जस्ट पाहून घेऊयात. काय प्रश्न आहेत? 71वा जो प्रश्न आहे तो काय विचारलं? अंतर्वक्र आरशाच्या संदर्भाने, कॉन्केव्ह मिररच्या संदर्भाने, त्याचे जी काही रे डायग्राम तयार होणार आहे ती कशा पद्धतीची तयार होते, ती त्याचे जे रेज आहेत ते रिफ्लेक्ट झाल्याच्यानंतर कुठून जातात, अशा पद्धतीचा सिंपल प्रश्न विचारलेला आहे, जो की आपण सेशन सुरू केल्यानंतर सुरुवातीलाच घेत असतो. मिररच्या संदर्भाने प्लेअर मिररच्या बाबतीत काय होतं, कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत काय होतं, कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत काय होतं, हा प्रश्न झाला. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो प्रश्न टोटली ज्यूसच्या हिटिंग लॉवरती आलेला आहे, किंवा तुम्ही जर सिम्पली बघितलं की किती हीट जनरेट झाली आहे एवढं विचारले, कशा, किंवा जेव्हा तुम्ही 0.3 अँपियरची इलेक्ट्रिसिटी पास करताय, करंट पास करताय, आणि रेजिस्टन्स तुमच्याकडे 418 ओमचा आहे, जिथे तुम्हाला H=I²RT हा फॉर्म्युला यूज करून ते प्रश्न सॉल्व करायचा आहे. ओके, हा इथे यूज होऊन जातो. इथे तुमच्याकडे आय आहे आणि आर देखील आहे. ओके, एका मिनिटासाठी म्हटलं आहे, त्याच्यामुळे टी देखील आहे 60 सेकंड्स. ओके, तर ते आपण तिथे यूज करता येतं. त्याच्या बाबतीत तो जरी तिथे हीटच्या संदर्भाने असला तर आपल्याला इतर माहिती काय हवी, तर ते ओहम्स लॉच्या संदर्भाने माहिती हवी, ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, पुढचा जो प्रश्न आहे इथे सिम्पली काही सायंटिस्टची नावं दिलेली आहेत, आणि त्या सायंटिस्टने कोणते शोध लावलेले आहेत या संदर्भाने जोड्या लावायच्या आहेत. मग तिथे रमनचं स्कॅटरिंग इफेक्ट असेल, किंवा जॉर्ज ओहमचं आपण इलेक्ट्रिसिटीचा जो काही लॉ पाहिला आत्ता तो असेल. ओके, रेजिस्टन्सच्या संदर्भाने, ऑस्टेडचा मॅग्नेटिझमच्या संदर्भाने असेल, किंवा मायकल फॅरेडेचा देखील आपण त्याच संदर्भाने पाहतो. इंडक्शन जनरेटर जे काही आहेत तिथे आपण पाहतो, मोटर इंडक्शनच्या संदर्भाने. राईट, हा एक प्रश्न तिथे आपण पाहतो. त्यानंतर आपण जो 74वा प्रश्न आलेला आहे, जिथे आपले जे हायड्रोकार्बन्सच्या संदर्भाने आहे, अल्केन, अल्किन आणि अल्काईन. ANEच्या संदर्भाने काय फॉर्म्युला येणार, ENEच्या संदर्भाने काय, आणि YNEच्या संदर्भाने काय, अशा पद्धतीने तिथे किती कार्बन ॲटम्स असतील तर किती हायड्रोजन ॲटम्स तिथे जोडले जातील, या पद्धतीचा तो प्रश्न होता. तोही देखील सिंपल आपण आपल्या कंटेंटमध्ये पाहतच असतो, तो देखील यायलाच पाहिजे कसाही आला तरी. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, इतका सिंपल साधा प्रश्न विचारला. याआधी कोणता प्रश्न होऊन गेले का? 75वा प्रश्न. 74 नंतर डायरेक्ट 76वा घेतला का? 75वा जो प्रश्न आहे तो इथे आला नसेल, मी ॲड करतोच. 75वा प्रश्न जो काही आहे, मिनरल्स आणि ओर्सची जोड्या लावायच्या होत्या. तिथे मॅग्नेटाईट, किंवा तुम्हाला मॅग्नेटाईट जरी माहिती असेल तरी तो जुडला असता. ओके, बाकीच्या संदर्भात क्रायोलाईट वगैरे आपण कधीतरी पाहतो. ओके, ते जरी नाही लक्षात आलं, तुमचं मॅग्नेटाईटच्या याच्यावर होतं. पण आपण याचे इतर जे काही ओर्स आहेत प्रत्येकाचे, म्हणजे 5 ते 6 एलिमेंट्सचे तरी आपण बघूयात की कोणते ओर्स आहेत आणि त्यांचे फॉर्म्युलेज काय आहेत. आणि मग पुढे 76वा प्रश्न जो होता तो इलेक्ट्रॉनचा शोध. मग थॉम्सनने कशाचा शोध लावला, चॅडविकने कोणता शोध लावला, गोल्डस्टीनने कशाचा लावला, आणि रुदरफोर्डने कशाचा लावला, किंवा जे इतर पॉझिट्रॉन वगैरे सारखे आहेत त्यांचा शोध कोणी लावला, हे विचारणे जाण्याची शक्यता पुन्हा पुन्हा दिसते आपल्याला, आणि ते येत आहेत. त्यांचे एक्सपेरिमेंट कोणते आहेत या संदर्भाने थोडीफार माहिती आपण बोलूयात. पुढचा प्रश्न जो होता, आता योग्य पर्याय निवडायचा होता. अर्थहीन कोडॉन कोणता आहे या संदर्भाने. इथे जो आहे स्टॉप कोडॉन विचारलेला आहे. सिंपल स्टॉप कोडॉन आणि स्टार्ट कोडॉन आत्ता राज्यसेवेला देखील विचारण्यात आला होता, तुम्ही ते पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की UAGने तुमचा जो सुरू होतो तो स्टॉप कोडॉन आहे, आणि स्टार्ट होणारा कोडॉन AUGने होणारा असतो. इथे UAGने सुरू होणारा तुमच्याकडे एकमेव आहे, सरळ जाता आलं असतं, ते आपण बोलूयात त्याच्यावरती देखील. पुढचा जो प्रश्न आहे, वर्म्सच्या संदर्भाने त्यांचे कॉमन नावं काय आहेत अशा पद्धतीने विचार. टेनिया सोलियमला काय म्हणतात, फॅसिला
इकडे मराठीत इंग्लिशमध्ये जाऊ. फॅसिओजा हिपॅटिकाला काय म्हणतात, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत. नेरिस काय आहे वगैरे आपण हे अस्किहेल्मिंथिस किंवा त्याच्या आधीचे जे काही प्लॅटिहेल्मिंथिस आहेत यामध्ये पाहतो. ते आपण ज्या प्लॅटिहेल्मिंथिस फायलम आणि अस्किहेल्मिंथिस फायलम हे दोन्ही तिथे कव्हर करून घेऊयात. पुढे जो प्रश्न विचारला होता, ब्रुनस ग्लँड कशामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ब्रुनस ग्लँड कशामध्ये पाहायला भेटतात, आता इथे सरळ सरळ तुम्हाला सांगतो. हा तुमचा ह्युमन ॲनाटॉमीच्या संदर्भाने जरी प्रश्न असला, मी ग्लँडच्या संदर्भाने एक सेशन तुमच्यासाठी आयोजित करतो. ते यूट्यूबवरती किंवा आपल्या ॲपमध्ये टाकून देईन सेपरेट ग्लँड्सच्या संदर्भाने. ओके, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचा अजून कोणताही प्रश्न आला तर तो कव्हर होईल. पण ह्युमन ॲनाटॉमी हा प्रश्न दिसला म्हणून पूर्ण ह्युमन ॲनाटॉमीचं करत बसायची गरज नाही आहे. ओके, तो कुठे असतो, तुमच्या डेड्युनममध्ये असतो, जेजुनममध्ये असतो का इलियममध्ये असतो, हे तुम्हाला जरी लक्षात नाही आलं तरी काय हरकत नाही. तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न नाही सुटला तरी काय हरकत नव्हता. ओके, अशा पद्धतीचा इथेही डिटेलमध्ये जाता येतं इन फ्युचर त्यांना. ओके, आन्सर इथे म्युकोसा ऑफ डेड्युनम आहे, ते आपण त्याच्याबद्दलची चर्चा करूयातच. का ते तर डेड्युनममध्ये होतं, का HClचं चाईम तयार झाल्यानंतर डेड्युनममध्ये येतं तेव्हा ॲसिडिक असतं, त्याला आपल्याला बेसिक करायचं आहे. त्याच्यासाठी काही सुटतं का, तिथे काही बेस येतात का वगैरे याची तिथे चर्चा असेल. किंवा म्युकस काही असणार आहे का, अशा पद्धतीने. ओके, पुढचा प्रश्न बघा. हा जो क्रोमोझोमच्या संदर्भाने, क्रोमोझोम कॅरेक्टर्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स विचारले, पण त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी विचारले की कशावरून त्याचं क्लासिफिकेशन ठरलं जाते, रोल कसा इम्पॉर्टंट प्ले करतो क्रोमोझोम कॅरेक्टर्स. मग इथे त्यांनी सांगितले की नंबर ऑफ क्रोमोझोम, साईज ऑफ क्रोमोझोम, मॉर्फोलॉजी काय, ॲब्रेशन इन क्रोमोझोम्स काय, जे काही असं. पण आपल्याला जरी माहिती नसेल, इथे तुम्हाला माहिती नसताना, आता हे प्रश्न, अशा प्रश्नांबद्दल आपण चर्चा करूयातच की असे प्रश्न ज्याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे त्यावेळेस काय अटेम्प्ट करायचा. प्रश्न सांगत असतो, प्रत्येक प्रश्न सेम नसणार आहे, प्रत्येक प्रश्नाचा ॲप्रोच वेगळा असणार आहे. हे असे काही प्रश्न अनअटेम्प्टेड, तुम्हाला जर काहीच सेन्स लागत नसेल ना, अटेम्प्ट करायचा नाही. आतापर्यंत हा दुसरा प्रश्न आहे जो आपण अटेम्प्ट करायचा नाही अशा संदर्भाने मी बोलत होतो. अजून एखादा प्रश्न येईल तशा पद्धतीचा. ओके, त्याबद्दल आपण चर्चा. इथे कोणताही कट करणार नाही, मला खात्री आहे तुमच्यापैकी कोणीही एकही ऑप्शन कट करणार नाही, ऑल ऑफ द अबोव्ह देणार आहे. कारण तुम्हाला तो सेन्स आहे की क्रोमोझोम आहे, तर क्रोमोझोमच्या संदर्भाने काही जरी चेंज झाला तर ते कॅरेक्टरिस्टिक्सवरती इम्पॅक्ट करणारच आहे आणि ते क्लासिफिकेशनमध्ये त्याचा विचार करूच आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. काय साधा प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था आहे, म्हणजे व्हस्क्युलर सिस्टीम आहे पण स्पोर्स प्रोड्यूस करतात पण सीड नसणारा आहेत, हे कोण आहेत. मग आपल्याला माहिती आहे की क्रिप्टोगॅमीमध्ये कोण आहेत, फॅनोरोगॅमीमध्ये कोण आहेत. इथे तर टेरिडोफायटा क्रिप्टोगॅमीमधला येतो तो व्हस्क्युलर सिस्टीम असणारा, पण तो लिंकेज आहे क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरोगॅमी, याच्याबद्दलची चर्चा करूयात आपण. पुढे लेट ब्लाईट ऑफ पोटॅटोवरती प्रश्न आला होता. ओके, हां, डिसिजेसच्या संदर्भाने. मग पुढे आपण त्या संदर्भाने की प्लांट डिसिजेस कोणत्या याच्यावरती कोणते आहेत, फंगल कोणता आहे का, व्हायरल कोणी आहे का, बॅक्टेरियल कोणता आहे का, ही सगळी चर्चा तिथे येईल. हा चार्ट तुमच्यासमोर असणारच आहे. ओके, जो 83वा प्रश्न आहे, टाईप्स ऑफ रिसेप्टर, हा प्रश्न म्हणत होतो मी. काय विचारले, इन मॅमल्स स्ट्रक्चरली द सेन्स ऑर्गन्स टेक विच वन ऑफ द फॉलोइंग 3 बेसिक फॉर्म्स. कोणते बेसिक फॉर्म घेणार आहेत तुमचे सेन्स ऑर्गन्स. कितीही काही केलं तर लक्षात येण्याचे चान्सेस नाहीत, कारण एकतर तुम्हाला माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना यायची गरजच नाही आहे. हे कुठून आहे, ह्युमन ॲनाटॉमीच्या संदर्भाने आहे. आपण बरीच चर्चा करतो ब्रेनच्या संदर्भाने, पण हे कुठेही आपण करत नाही आणि करायचंही नाही आहे. तुम्हाला द्यायचंच असेल अशा टाईमला उत्तर जिथे काहीच कल्पना नाही आहे, सरळ सरळ एक आन्सर देऊन मोकळवा, जर तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर. अदरवाईज तेही नाही केलं तर चालून जाणार आहे. ओके, पुढे आपण जाऊया. तरी याच्यामध्ये काही एलिमिनेट करता येतं का, काय करता येतं का, याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयातच. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न जो आतापर्यंत 3 प्रश्न झाले आपण अटेम्प्ट करायचे नाही म्हटलेले आहेत, बाकीचे सगळे आपल्या टप्प्यातलेच प्रश्न होते. ओके, 84वा प्रश्न बघा. हळूहळू विकसित होणारा कोणता आहे आणि दीर्घकालीन राहणारा. साधा सरळ प्रश्न होता. दीर्घकाळ असणारा कोणता आहे, क्रोनिक आहे. आपण याच्या संदर्भाने मग चर्चा करूयात की एपिडेमिक कोणते आहेत, एंडेमिक कोणते आहेत, अशा पद्धतीने जे जुन्या नोट्सच्या संदर्भाने आहे. ही नोट अजूनही जुनीच आहे, याची अपडेटेड तुमच्या याच्यापर्यंत पोहोचली नाही आहे. डिसिजेसची, हायजीनची पोहोचली आहे पण डिसिजन्सची पोहोचली नाही. हायजीनमध्येही न्यूट्रिशन घेतलेलं आहे आपण. ओके, ही याबद्दलची अपडेट करून मग ती जी कंपाईल PDF ची मागणी सारखी चालू आहे विद्यार्थ्यांची. सब्जेक्ट वाईज दिलीच आहे मी, टॉपिक वाईज, पण एक कंपाईल PDF देखील यासोबतच ॲड करून देऊन टाकेन मी. ठीक आहे, चालेल. आणि मग शेवटचा प्रश्न सगळ्यांचा आवडीचा, लाईटवरचा पुन्हा एकदा. दंड आणि शंकू म्हणजे नर्व सेल्स
कोणते रॉड आणि कोन सेल्स जे काही आहेत ते कुठे असतात, तुमच्या रेटिनामध्ये असतात, कॉक्लियामध्ये असतात, काय असतात. एक तर त्यांनी डोळ्याच्या संदर्भाने सगळे देऊन अडचण केलीच नाही आहे तुम्हाला. कानाचा दिला आहे, त्वचेचा दिला आहे, हे त्वचेचे ऑप्शन दिलेत. इथे हे सगळे सहज कटणारे आणि तुमचा आन्सर येणारे होते. इवन 2018चा पेपर असताना तुमच्याकडे 12 प्रश्न सहज सुटण्यासारखे होते. ओके, आपण याबद्दलची आता सविस्तर चर्चा करूयात एक एक प्रश्नाला घेऊन. चल, प्रश्न बघा काय विचारले. मी इंग्लिशमध्येच बेटर वेने घेतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. एक तर सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. काय करणार आहोत आपण, इथे करेक्ट ऑप्शन विचारले. करेक्ट अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स इन कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या संदर्भाने विचारलेलं आहे त्यांनी. ओके, इथे जेव्हा आपण हा ॲक्सिस काढतो, यावरती कुठेतरी आपला या पूर्ण कर्वेचरचा सेंटर असणार आहे, त्याच्या हाफवरती फोकस असणार आहे, राईट. आणि याला आपण पोल म्हणतो. ओके, इथं मराठीत सुद्धा बघा. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांप्रमाणे कोणतं विधान सत्य आहे. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर ते परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. मुख्य नाभी म्हणजे फोकस म्हणजे नाभी. जेव्हा इथे आपण एखादा ऑब्जेक्ट घेऊ, त्यावरती तिथून जर एक किरण इथे सोडला तर तो किरण रिफ्लेक्ट होऊन हा फोकसमधून जातो. हा रूल आहे आणि हे असंच घडतं मुळामध्ये. ओके, आणि दुसरं स्टेटमेंट काय दिले, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, याच्यातून जात असेल तर ते परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातं. जर फोकसमधून जात असेल तर ते रिफ्लेक्ट होताना पॅरलली जातं ॲक्सिसला. आणि हे दोन्हीही सत्य आहेत. ओके, तिसरा नियम काय सांगतो, जर सेंटर ऑफ कर्वेचरमधून जात असेल, ओके, सेंटर ऑफ कर्वेचरमधून जात असेल तर तो वापस सेंटर ऑफ कर्वेचर, इथं पकडू आपण सेंटर ऑफ कर्वेचर, तर वापस तो रिफ्लेक्ट होऊन सेंटर ऑफ कर्वेचरमधूनच जातो. हे लक्षात ठेवा. सेम गोष्ट टू तुमचं जे कॉन्व्हेक्स मिरर आहे ते. पण ते कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत मात्र त्याचे जे काही रेज आहेत ते आपल्याला इकडून आल्यासारखे भासवावे लागतील, कारण इकडे आहे त्याचा फोकस किंवा सेंटर ऑफ कर्वेचर जो काही आहे. ओके, ते तेवढं तिथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बाकी आपण चर्चा तिथे करूयातच. इथे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला जे दिलेले आहेत ते बरोबर आहेत. ओके, आता आपल्याला करेक्ट विचारले, त्याच्यामुळं करेक्ट असणारे स्टेटमेंट आपण सरळ शोधू की बोथ करेक्ट असणारं कुठं आहे, 4 नंबरला आहे. ठीक आहे, आजसोबत दोन्ही सत्य स्टेटमेंट कुठे, इथे नाही आहे, 1 नंबरलाच आहे. स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. ओके, पुढचं याबद्दलची चर्चा करूया. काय इथे तुम्हाला सगळा हा डेटा दिला आहे, मी जी चर्चा केली. काय तुमच्याकडे स्पेरिकल मिरर्स, कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. ओके, हा कॉन्केव्ह मिरर आणि हा कॉन्व्हेक्स मिरर. इथे तुम्हाला दिसत असेल सेंटर ऑफ कर्वेचर कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत कुठे आहे, आतल्या साईडनं आहे, कार्टेशियन साईनच्या राईट साईडला आहे. ओके, आणि फोकसही तिकडेच मग हाफ डिस्टन्सवरती असेल. कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत तो कार्टेशियन साईनच्या लेफ्ट साईडला आहे. ओके, शून्याच्या लेफ्ट साईडला आपण ज्याला म्हणतो. पोल ही जी तुमची प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याचा जो काही सेंटर ऑफ कर्वेचर असेल या कर्वचा, ओके, या स्पेअरचा, त्याच्या हाफवरती तुमचा फोकस असणार आहे. ओके, हे डिस्टन्स किती असणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर, हाफवरती फोकस आहे तर मग 2f असणार आहे. इतकं साधं सिम्पल ते लक्षात येईल. रिफ्लेक्टिव्ह सरफेस इकडे हा केववाला असणार आहे, इकडे मात्र हा अशा पद्धतीचा रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे, कॉन्व्हेक्स साईड जी आहे त्याची. ओके, इम्पॉर्टंट डेफिनेशन बघितले. पोल काय आहे, मिररचा मध्यबिंदू आहे, सेंटर ऑफ कर्वेचर हा स्पेअरचा केंद्र आहे, फोकस तुमचा रिफ्लेक्टेड रेज जिथे मीट होतात, ओके, किंवा अपियर टू मीट ज्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत, कारण ते आपण मागे काढत असतो. इथे जेव्हा मी अशा पद्धतीचा एखादा रे टाकेल पॅरलली, तर तो असा इथून, कारण पॅरलली टाकलेला कुठून जातो, फोकसमधून जातो, तर फोकस तर इथं आहे, तर आपण काय करतो त्याला अशा पद्धतीने फोकसमधून आलाय, कारण तो रिफ्लेक्ट इकडे होणार आहे. लक्षात येते, तर तो फोकसमधून गेला आहे असं आपण त्याला भासवत असतो. तर ते अपियर टू बी म्हणजे भास होतोय फक्त. फोकल लेंथ काय आहे, तुमची जी काही पोलपासून फोकसपर्यंतचं डिस्टन्स आहे हे आपण जे बघितलं. ओके, कार्टेशियन साईनच्या बाबतीत आपण बोललो, लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट असेल तर तुमचे निगेटिव्ह असणार आहेत, राईट साईडला ऑब्जेक्ट असेल तर तुमचे पॉझिटिव्ह असणार आहेत. ओके, म्हणजे इमेजेस जे तयार होत आहेत. अबो ॲक्सिस जर असेल तर पॉझिटिव्ह, बिलो ॲक्सिस असेल तर ते निगेटिव्ह. कार्टेशियन साईन जो आहे तेच पुन्हा मी जे सांगतोय तुम्हाला. रूल्स काय आहेत कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत, पॅरलल जर गेला ॲक्सिसला
तर तो फोकसमधून जातो. फोकस पॉईंट कसा जातो काय नाही आपण चर्चा केली. फोकसमधून घातला तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. सेंटर ऑफ कर्वेचरमधून गेला तर तो जसा तसा वापस येतो. सेम गोष्ट टू कॉन्व्हेक्स मिरर, पण ते आभासी असणार आहे. एवढंच आपण बोललो. नेचर काय आहे, कॉन्केव्ह मिरर हा कॉन्व्हर्जिंग आहे. कॉन्व्हर्ज होतात रेज तिथे, आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये ते डायव्हर्ज होतात. ओके, दूर जातात. ओके, आणि या संदर्भाने कॉन्व्हेक्स मिररमध्ये जी इमेज तयार होते ती छोटी तयार होते, डिमिनिश तयार होते, आणि कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत ती एनलार्ज इमेज तयार होत असते. ओके, अजून एक महत्त्वाचं, कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर हे टोटली उलटे आहेत लेन्सच्या बाबतीत. हे आपण 2017च्या पेपरची चर्चा करत असताना केली आहे. पावर काढायची होती, फोकस म्हणजे फोकल लेंथ दिली होती त्याच्यामध्ये मायोपिया असणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भाने. राईट, आठवलं तुम्हाला ती गोष्ट? तर एवढं इनफ आहे. बाकी तुम्ही हे कॉन्केव्ह मिरर कुठे वापरतात, कॉन्व्हेक्स मिरर कुठे वापरतात? कॉन्केव्ह मिरर डेंटिस्टचे मिरर असतील किंवा शेविंग मिरर असेल, सोलार सरफेस तुमच्या सोलार फर्नेसमध्ये, तर तुम्हाला जास्तीत जास्त तिथे काय करायचं, कॉन्व्हर्ज करायचे, रेज एकत्र आणायचे. त्यासाठी हेडलाईट असेल. कॉन्व्हेक्स मिरर व्हेकलचा जो साईड मिरर आहे तो कॉन्व्हेक्स मिरर आहे. सिक्युरिटी मिरर्स जे असतात ते तशाच पद्धतीने, किंवा तुमचे एखाद्या कॉर्नरवरती तुम्ही पाहता अशा पद्धतीचा रस्ता आहे, इथे कॉन्व्हेक्स मिरर लावलेला असतो. बरोबर? तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवण्यासाठी बेस्ट जाणार आहे. कॉन्केव्ह मिरर कॉन्व्हर्जिंग मॅग्निफाय करतं, डेंटिस्ट किंवा हेडलाईटमध्ये वगैरे बघतो. कॉन्व्हेक्स डायव्हर्जिंग डिमिनिश साईड मिरर्समध्ये बघतो. एक्सपेक्टेड MCQs आहेत काही अशा पद्धतीने, हे तुम्ही डायरेक्टली या PDF तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हे कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत इमेजेस कुठे तयार होतात काय नाही, हा मुद्दा इथेच बघून घेऊयात, जेणेकरून हा आला की पुढे आपल्याला तुमचा सोपा जाईल. ओके, थोडंसं वाढेल हे कुठून कुठे जातात वगैरे आपण ही सगळी चर्चा केली आहे. बघा, कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट फोकस आणि पोलमध्ये ठेवला आहे, तर इमेज कशी तयार झाली आहे, बिहाइंड द मिरर तयार झाली. ही एकमेव गोष्ट आहे कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत, जेव्हा इमेज तुमची बिहाइंड द मिरर तयार होते. ओके, आणि जेव्हा बिहाइंड द मिरर तयार होते त्याला आपण व्हर्च्युअल म्हणतो, आभासी इमेज म्हणतो, आणि ती इरेक्ट तयार होते, म्हणजे जशीच्या तशी उभी तयार होती. लार्ज असणार आहे त्यात काही डाऊटच नाही आहे. ओके, इथे कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत. आता बाकीचे बघा, इथे तेव्हा तुम्ही फोकसवरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर इमेज एकदम इन्फिनिटीला तयार होते, आणि जर इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल तर ती फोकसवरती तयार होते. आता दुसरं याच्यात काय लक्षात घ्यायचं आहे, जो काही ऑब्जेक्ट इमेज तयार होती आहे ती उलटी तयार होणार आहे, म्हणजे काय म्हणता येईल त्याला आपण, इन्व्हर्टेड तयार होणार आहे, एक महत्त्वाचं. दुसरं काय, ती एनलार्ज असेल त्यात काही डाऊटच नाही आहे, कारण इन्फिनाईटवरती तयार होती. ओके, आणि काय रिअल इमेज आहे हे महत्त्वाचं आपल्याला तिथे लक्षात घेता येईल. फोकसवरती जेव्हा ऑब्जेक्ट होता, फोकस आणि पोलचं लक्षात आलं तुम्हाला, एकमेव कंडिशन आहे जिथे व्हर्च्युअल इमेज तयार होते, एनलार्ज होते, आणि इरेक्ट असणार आहे, जशा तशी उभी तुम्हाला जशी दिसते तशी. ओके, आता बाकी तुम्ही फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरमध्ये ठेवला तर सेंटर ऑफ कर्वेचरपासून थोडंसं दूर मागे कुठेतरी तयार होते. ओके, आणि हे बघताय तुम्ही, पॅरलल टाकला, फोकसमधून गेला, राईट, किंवा तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचरमधून टाकण्याचा प्रयत्न केला तर सेंटर ऑफ कर्वेचरमध्येच वापस गेला. ओके, हे आपण तिथे पाहिलं. जेव्हा या दोघांच्या मध्ये इमेज ठेवली आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, लक्षात येते आता, इरेक्ट होणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे तयार होणार आहे, आणि ती रिअल असेल, इन्व्हर्टेड असेल, लार्ज असणार आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. सेंटर ऑफ कर्वेचरवरती जेव्हा ऑब्जेक्ट असतो सेम साईजची होते, रिअल असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे, आणि सेंटर ऑफ कर्वेचरवरच तयार होणार आहे, सेम साईज ऑब्जेक्ट असणार आहे. पुढे बघा, जर तुम्ही आता ऑब्जेक्ट जस्ट सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे ठेवला, जेव्हा आपण फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये ठेवला होता तेव्हा सेंटर ऑफ कर्वेचरपासून थोडं मागे भेटला होता. जर आपण सेंटर ऑफ कर्वेचरच्या थोडं मागे ठेवू तर कुठं भेटणार आहे, सेंटर आणि फोकसच्या मध्ये भेटणार आहे ऑब्जेक्ट. आणि कसा असणार आहे तो, त्याचा साईज छोटा होणार आहे सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे जेव्हा ठेवलेला आहे. जसा जसा तुम्ही मागे जाणार आहात सेंटर ऑफ कर्वेचरपासून, तयार होणारी इमेज ही छोटी छोटी होत जाणार आहे. ओके, इन्फानाईटवरची तर तुमची फोकसवरती तयार होईल, पुढे आपण बघतोच, आणि एकदम डिमिनिश साईजची एकदम स्मॉलर ऑब्जेक्ट तयार होणार आहे. ओके, रिअल, इन्व्हर्टेड वगैरे ह्या सगळ्या चर्चा आल्या तुम्हाला. आय होप तुम्हाला लक्षात आलं. आणि हा कॉन्व्हेक्स मिरर जो काही आहे, इथे जरी मिरर आपण घेतला नाही त्याच्या संदर्भाने एवढंच लक्षात ठेवा, इथे डायव्हर्ज होणार आहेत फोकसपासून असे आपण दाखवतो बिहाइंड द मिरर. ओके, इन्फिनिटीवरती जर ऑब्जेक्ट आहे तर तुम्हाला फोकसवरती तयार होणार आहे, हे कॉन्केव्ह मिररमध्ये बघितलं, इथेही तेच सांगणार आहोत, बिहाइंड द मिरर होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. डिमिनिश साईज असणार आहे, छोटा एकदम. कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत इरेक्ट इमेजेस तयार होतात, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे कॉन्व्हेक्स मिरर कधीही इन्व्हर्टेड इमेज तयार करणार नाही आणि रिअल इमेज तयार करणार आहे, नेहमी व्हर्च्युअल इमेज तयार होणार आहे, इरेक्ट होणार आहे, आणि डिमिनिश साईजची होणार आहे. ऑब्जेक्ट कुठेही ठेवा, इन्फानाईटवर असेल तर तो
फोकसवरती येणार आहे, पण ऑब्जेक्ट कुठेही ठेवा त्याच्या व्यतिरिक्त तो पोल आणि फोकसच्या मध्ये कुठेतरी तयार होतो बिहाइंड द मिरर. ओके, हा एवढाच पॉईंट तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता येईल. कॉन्केव्ह मिररमध्ये सगळ्या टाईपच्या इमेजेस येतात आपण बघितलं. कॉन्व्हेक्समध्ये व्हर्च्युअलच असणार आहे, इरेक्टच असणार आहे आणि डिमिनिशच असणार आहे. तुम्ही पुन्हा ते रिवाईज करू शकता. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता हे तुम्ही आता सगळं रिव्हिजनसाठी तुम्हाला आणि काही प्रश्न येणार आहेत का त्या संदर्भाने तिथे हेल्प होईल. पुढचा प्रश्न बघा, मी तुम्हाला जे काही म्हटलं फाइंड द हीट जनरेटेड इन कॅलरीज विचारले, कॅलरीजमध्ये विचारले. दुसरं काय हीटचं किंवा तुमच्या एनर्जीचं युनिट काय बघतो आपण, ज्यूल पाहतो. राईट, हीट ज्यूल आणि कॅलरीचं कन्व्हर्जन माहिती पाहिजे. एका ज्यूलमध्ये किती कॅलरी येतात किंवा एका कॅलरीमध्ये किती ज्यूल बसतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅलरी हे मोठं युनिट आहे ज्यूलपेक्षा. जवळपास 4-4.5 ज्यूल एका कॅलरीमध्ये बसतात. ओके, आपण ते डिटेलमध्ये जरी नाही माहिती असलं 4-4.5च्या आसपास असतात एवढं जरी माहिती झालं, 4.8 आहे 4.2 आहे या भानगडीत नाही पडायचं. ओके, तुम्ही पाठ करताच केलाच आहे, तुम्हाला माहितीच आहे, त्यात काही डाऊटच नाही आहे. पण विचारले काय की जर 0.3 अँपियरची विद्युतधारा 418 ओहम असलेल्या तारेमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती हीट कॅलरी तयार होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युला काय आहे याचा, हीट इक्वल्स टू I² RT. इथे आय काय दिलेलं आहे, करंट 0.3 अँपियर, याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. करंट किती, रेजिस्टन्स किती दिले 418 अँपियर आणि टाईम किती सांगितलं 1 मिनिट म्हणजे काय 60 सेकंद. सगळे आपल्याला कशात घ्यायचे असतात, स्टँडर्ड इंटरनॅशनलमध्ये घ्यायचं, SI युनिटमध्ये घ्यायचे. मिनिटमध्ये दिला म्हणून मिनिटमध्ये नाही घ्यायचा, चुकतात, सेकंद आहे SI युनिट. ओके, किलोग्राम, मीटर आणि सेकंद. ओके, हे आपले स्टँडर्ड इंटरनॅशनलचे तुमच्या बेसिक युनिट्स आपल्याला लक्षात ठेवता येईल. आय इथं किती होणार आहे 0.09 × 418 गुणिले 60. ओके, पण तुम्हाला इथे जे काही दिलेलं आहे त्याच्या संदर्भाने एक काय म्हटले तुम्हाला कॅलरीमध्ये सांगितलं, पण आपलं आन्सर जे येईल ते ज्यूलमध्ये येणार आहे. ओके, जर आपल्याला ज्यूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, इथे बघा तुम्हाला मी काय करतो, 1 कॅलरी इक्वल्स टू 4.18 ज्यूल असतं. म्हणजे 4.2 ज्यूलही म्हणू शकतो, पण आता आपल्याला आकडा इथे 4.18 असेल तर जास्त बेटर जाणार आहे, कारण 418 इथं दिलं आहे त्यांनी, सोपं करण्यासाठीच देतात. ओके, ज्यूल. तर आपल्याला ज्यूलचं कन्व्हर्जन कॅलरीमध्ये करायचं असेल तर याला काय करावं लागेल, गुणाकारात असलेल्याला भागाकारात न्यावं लागेल. ओके, तर 1 ज्यूल येईल किंवा दोन्हीकडे 4.18ने डिवाईड करा. सरळ सरळ तुम्हाला 1 ज्यूल म्हणजे किती सापडेल, हे कट होईल आणि इकडे डिव्हिजनमध्ये येणार आहे. तर मी या पूर्ण अंकाला जे काही आपला गुणाकार आहे हीटचा इक्वेशन जे काही ज्यूलमध्ये येत होतं त्याला जर 4.18ने मी भागाकार दिला तर ते कॅलरीमध्ये होणार आहे. आता माझ्याकडे इथे 2 नंतर पॉईंट आहे. ओके, एकक दशक नंतर, तर मी हे पॉईंट काढण्यासाठी गुणाकार 100 आणि वर सुद्धा गुणाकार 100, कारण सेम ह्याच्याने वर आणि खाली गुणाकार केला तर काही फरक नाही पडणार आहे. राईट, हे असंही करू शकता किंवा साधं सरळ. ओके, पॉईंट काढा आणि वर 100 ॲड करा, इतकं सिम्पल आहे. 418 गुणिले 418 1 418 संपला विषय. 100 गुणिले 0.09 9 येणार आहे. 9 गुणिले 60 किती होते, 9 × 14 540 कॅलरी आहे का आन्सर. 540 कॅलरी सहज भेटून जातं. ओके, हा पुन्हा येऊ शकतो. याच्यावरती अजून काय विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की हीट जी काही आहे ती करंटला कशा पद्धतीने प्रोपोर्शनेटमध्ये आहे, रेजिस्टन्सला कशा पद्धतीने आहे, टाईमला कशा पद्धतीने प्रोपोर्शनेट आहे हीट जनरेट जी होते. तर करंटच्या आता स्क्वेअरला प्रोपोर्शनेट आहे, रेजिस्टन्सला सुद्धा प्रोपोर्शनेट आहे आणि टाईमला सुद्धा प्रोपोर्शनेट. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पण ती करंटच्या संदर्भाने स्क्वेअर टू द करंट आहे. ओके, वर्ग आहे आयचा. ओके, हे लक्षात घेता येईल तुम्हाला. बाकी ओहम्स लॉ मी तुम्हाला हा इथे ही चर्चा झाली आपली हीटच्या संदर्भाने. ओके, हिटिंग रिफेक्ट जो काही भेटतो त्याच्या संदर्भाने तो येतो तुम्हाला. बाकीच्या नोट्स म्हणजे नोट्समध्ये डेटा भेटून जाईल, पण तुम्हाला या संदर्भाने ओहम्स लॉ माहिती असलेला जास्त बेटर राहील. इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भाने काय म्हटलेलं आहे की फिजिकल कंडिशन जर सेम ठेवल्या, टेम्परेचर, लेंथ आणि मटेरियल कंडक्टरचं, ओके, ते जर कॉन्स्टंट ठेवले तर करंट जो काही पास होणार आहे कंडक्टरमध्ये तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे पोटेन्शियल डिफरन्सला. व्ही हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे आयला. आणि मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जेव्हा काढत असतो तेव्हा तिथे काय येतं, आपलं रेजिस्टन्स हे कॉन्स्टंट येतं तिथे. ओके, मग व्ही इक्वल्स टू IR हा फॉर्म्युला आपल्याला पाठच पाहिजे. R इज रेजिस्टन्स, आय हे करंटसाठी, व्ही हे पोटेन्शियल डिफरन्ससाठी. ओके,
आणि रेझिस्टन्सचं युनिट काय ओहम आहे, आयचं युनिट करंटचं काय ॲम्पियर आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं काय व्होल्ट आहे. ओके, हा फॉर्म्युला कशाही पद्धतीने ते देऊ शकतात, म्हणजे रेझिस्टन्स विचारलं, करंट विचारलं, व्होल्ट विचारलं, काही विचारू शकतात. तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे VIR, याला तुम्ही मग गुणाकारात भागाकारात घेऊन जाऊ शकता, त्यात काही अडचण नाही आहे. ओके, अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला, तुमचा जो चार्ज आहे जो कुलममध्ये आपण कुलम त्याचं युनिट आहे ते दाखवतात कशाने, चार्ज क्यूने दाखवतो आपण, त्याचा डिनोट करतो. ओके, चार्ज त्याचा कुलममध्ये मेजर करतो युनिट. तो काय असतो, किती करंट पास केले किती टाईममध्ये, एका युनिट टाईममध्ये किती करंट पास केले तेवढा चार्ज तिथे फ्लो होतो, हा साधा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि मग पोटेन्शियल डिफरन्सचा अजून काय, पोटेन्शियल डिफरन्स किती वर्क झालेलं आहे करावं लागलं तो चार्ज फ्लो करण्यासाठी, पर्टिक्युलर चार्ज फ्लो झाल्यावरती किती वर्क झालेलं आहे हे तिथे तुमचं पोटेन्शियल डिफरन्स सांगत असतं. ओके, हे एक लक्षात ठेवा, कार्य भागिले आवेश किंवा तुमचा चार्ज. अजून काय माहिती असावी, पॉवर इक्वल्स टू करंट इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, तुमचा जो काही पोटेन्शियल डिफरन्स वर्क करणार आहे तो वर्क किती करतोय, किती करंट पास केल्याच्यानंतर एवढी पॉवर तिथे जनरेट होणार आहे किंवा तेवढी पॉवर लागणार आहे पर्टिक्युलर वर्क तिथे करण्यासाठी. ओके, हे फॉर्म्युलेस तुम्हाला तिथे कामाला येणार आहेत. बाकी लेंथ असेल किंवा एरिया असेल, एरियाला तुमचा जेवढा एरिया जास्त असणार आहे तेवढं रेझिस्टन्स कमी असणार आहे. रेझिस्टन्सच्या संदर्भाने लक्षात ठेवा, ओमचं आपण याच संदर्भाने बघतोय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे बघितलं. लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे जेवढं रेझिस्टन्सबद्दल बोलतोय मी आता. ओके, जेवढी जास्त लेंथ असेल विदाऊट इन्क्रीजिंग इट्स डायमीटर, त्याचा व्यास आहे तो न वाढवता, व्यास जेवढा आहे तेवढाच, तीच वायर जर आपण लेंथ जास्त घेतली तर त्याच्यात रेझिस्टन्स जास्त असणार आहे. पण जर एरिया वाढवला त्याचा तर फ्लो होण्यासाठी सेम लेंथमध्ये तुम्हाला एरिया जास्त भेटणार आहे, त्याचा जो रेझिस्टन्स आहे तो कमी होणार आहे. मटेरियलच्या संदर्भाने प्रत्येक मटेरियलची रेझिस्टिव्हिटी ही पर्टिक्युलर असते आणि ती डिफरंट असणार आहे प्रत्येक मटेरियलसाठी. टेम्परेचरच्या बाबतीत एक लक्षात घ्या, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढत असतं, हे एक लक्षात घ्या. बाकी मग हेच टेम्परेचर जर वाढलं तरी सेमी कंडक्टर्सच्या बाबतीत तिथे मात्र ते रेझिस्टन्स कमी होतं. सेमी कंडक्टरच्या बाबतीत काय, रेझिस्टन्स कमी होतं जरी टेम्परेचर वाढलं तरी, म्हणून सेमी कंडक्टर्सचे हब वगैरे आता स्थापन करण्याचं चालू आहे. बाकी ओम्स लॉ हे नॉन लिनियर मटेरियल जे काही आहे, LED असेल, डायोड आहे, इथं लागू होत नाही. ओके, हे आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स, करंट, रेझिस्टन्स, वर्क आणि चार्ज. वर्क कसा काढतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स जो काही आपण तिथं लावतोय तो किती चार्ज फ्लो करून घेऊन जातोय तेवढं वर्क आहे ते. चार्ज कसं काढतो, किती करंट फ्लो होतोय एका पर्टिक्युलर टाईममध्ये तेवढा चार्ज असणार आहे. ओके, बाकी हे ओम्स लॉ ओमने दिलेला आहे. सुपर कंडक्टिव्हिटी हा हायके ओम्सने दिलेला आहे. सुपर कंडक्टर किंवा सुपर कंडक्टिव्हिटी काय की तुमचं विदाऊट रेझिस्टन्स काहीतरी करंट फ्लो होतो आहे, आणि मग विदाऊट रेझिस्टन्स कधी फ्लो होणार आहे, जर टेम्परेचर कमीत कमी असेल तर. साध्या कंडक्टर्सच्या बाबतीत बोललो ना, सेमी कंडक्टर्सचं टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते माहिती आहे आपल्याला, पण साध्या कंडक्टर्सच्या बाबतीत टेम्परेचरला डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. मग टेम्परेचर जर कमी केलं, ते जर क्रिटिकल टेम्परेचरला जर घेऊन गेलो आपण 0 केल्विनला, तर पॉसिबल आहे की तुम्हाला विदाऊट एनी रेझिस्टन्स ते करंट फ्लो होऊ शकतं. आणि आता रिसेंटली काही मागच्या वर्षीचं करंट अफेअर्स आहे त्याच्यामध्ये LV समथिंग असं काहीतरी एक सुपर कंडक्टर त्यांनी रूम टेम्परेचरला तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते देश कोणता आहे काय नाही हे तुम्ही चेक करा. ओम कशाचं रेझिस्टन्स आहे, ओम कशाचं युनिट आहे, रेझिस्टन्सचं. पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत व्होल्ट, करंटच्या बाबतीत ॲम्पियर, एवढं लक्षात ठेवता येईल. काय फॅक्टर्स अफेक्ट करतात काय नाही आपण ती चर्चा केली आहे. बाकी मटेरियल टाईप, लेंथला कसं, एरियाला कसं इन्व्हर्सली, धातूंसाठी अधातूंसाठी, सेमी कंडक्टरसाठी कशा पद्धतीने, आणि ती रेझिस्टिव्हिटी कशी काढायची, रेझिस्टन्स कसा काढायचा. हा रेझिस्टन्स जर काढायचा असेल एखाद्या वायरचा तर त्या पर्टिक्युलरच्या वायरची रेझिस्टिव्हिटी दिलेली असते, तो गुणाकारात न्यायचा. लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पाठ करायची गरज पडते का रेझिस्टन्सच्या संदर्भाने फॉर्म्युला, नाही गरज पडणार आहे. ओके, हे सुद्धा तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न घ्या. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत कशा संदर्भाने, सायंटिस्टच्या संदर्भाने. ठीक आहे, इथे जे काही तुम्हाला सायंटिस्टची नावं दिलेली आहेत, CV रमन आणि ओहम. सगळ्यात आधी तर तुम्ही ओहम जोडून घ्या. ओहम कुठे आहे, रेझिस्टन्सचा बचं 4 असणारे. बघा मी काय करतोय, मी हा शोधत बसलो नाही, बचं 4 नसणारे आधी कट करून टाकले, म्हणजे हे 2 ऑप्शन तर माझे कटले तिथे. ठीक आहे, अचं 3 त्यांनी जोडूनच दिलेलं आहे इथे. ओके, आता याच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी शोधावं लागणार आहे.
लक्षात येते? याच्या पलीकडे मी काय शोधू शकतो? माझ्याकडे हॅन्स ओरस्टेडचं मॅग्नेटिझमच्या संदर्भाने आपण बऱ्याचदा ती चर्चा केली आहे. तुम्हाला डेटासुद्धा आहे तुमच्याकडे, असं नाही की मी नवीन ॲड करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या संदर्भाने आहे. इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा मॅग्नेटिझम फ्लो होतो. सीचं एक असणारं ऑप्शन कुठं आहे? तर सीचं एक असणारं ऑप्शन एकमेव इथं आहे. बाकी मायकल फॅरेडे विद्युत इलेक्ट्रिक मोटरच्या संदर्भाने वगैरे ते जे काही तुम्ही वायर जोडलेली आहे त्याच्यातून जर करंट पास केलं तर ते वायर म्हणजे ती जी काही मेकॅनिकल पॉवरमध्ये कन्वर्ट होणार आहे त्या संदर्भाने आपण पाहतो. किंवा फॅरेडेचा इलेक्ट्रोलायसिसचा सुद्धा म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास केलं तर ते जे काही तुमचं पदार्थ आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस घडू शकतं. ओके, हे सुद्धा आपण तिथे बघतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरती डिपेंड असतं हे आपण बोललोत मागे आपण जेव्हा चर्चा केली आहे. यावरती अजून डिटेलमध्ये चर्चा करूयातच. मी जस्ट इन जनरल आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा होता याबद्दलची चर्चा केली. आपण एका सायंटिस्टबद्दलची चर्चा तिथे करूयातच. सी.व्ही. रमन जे काही आहेत, सी.व्ही. रमन यांनी आपल्याला स्कॅटरिंग इफेक्ट दिलेला आहे. ओके, जे काही त्याला आपण सी.व्ही. रमन यांचं रमन इफेक्ट म्हणतो आणि त्यांना त्या संदर्भाने नोबल देखील मिळालं. एखादं लाईट जे काही आहे एखाद्या मीडियममधून जेव्हा पास होत असतात तिथे जे काही पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सवर पडल्याच्या नंतर तिथं काही एनर्जी शोषली जाणार आहे आणि काही एनर्जी तिथे ॲक्सेप्टही होऊ शकतं त्याच्याकडून. ती तसे झाल्याच्यानंतर तो जो काही लाईट आहे तो स्कॅटर होणार आहे. तो स्कॅटर होताना किती अँगलमध्ये वगैरे होतो याबद्दलची त्यांनी तिथे चर्चा केली आहे. याच्या संदर्भाने एक तुम्ही स्पेक्ट्रोस्कोपी हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा स्पेक्ट्रोस्कोपी जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगच्या संदर्भाने कामाला येतो. म्हणजे काय की एखादं मटेरियल आहे, मटेरियलमध्ये आतमध्ये कुठेतरी काहीतरी तुमच्याकडे काहीतरी दोष आहेत जे की आपण वरून नाही पाहू शकत. त्यावेळेस ह्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, त्याला डिस्ट्रक्ट न करता त्याची टेस्टिंग करायची, अशा वेळी तो वापरला जातो. बाकी हे सगळं कशामुळे की अणूची रचना काय आहे काय नाही हे स्पेक्ट्रोस्कोपीवरून कळते सी.व्ही. रमनच्या. ओके, एवढंच बस आहे. बाकी त्याच्या डिटेलमध्ये नाही गेलात तरी तुम्ही चालेल. बाकी जॉर्ज ओहमचा आपण आत्ताच ओहम लॉ पाहिलेला आहे की तुमचं पोटेन्शियल डिफरन्स हे करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि प्रोपोर्शनॅलिटी काढल्याच्या नंतर आर आपण तिथे घेतो, V=IR. ओके, आणि नॉन ओहमिक कोणते आहेत LED वगैरे आपण तिथे चर्चा केलीच आहे. हॅन्स ओरस्टेडचा आपला मॅग्नेटिझम जे काही आहे तयार होतं आहे कशामुळे? इलेक्ट्रिक करंटमुळे. मॅग्नेटिझम ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याबद्दलची त्यांनी शोध लावलेला आहे. एखादा जे काही वायर आहे त्याच्यातून जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ह्याच्या संदर्भाने तिथे ओरस्टेड यांनी काम केलेलं आहे. मॅग्नेटिझमच्या संदर्भाने हे पहिलं पाऊल होतं असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, पुढं मायकल फॅरेडे बघा. मायकल फॅरेडे यांनी मोटरच्या संदर्भाने काय केलं? त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोटेशन्स जे काही आहेत ते तयार केलेत आणि त्यातून मग इंडक्शन मोटर तयार झाली त्यांच्याकडे. ओके, एवढंच त्याच्या संदर्भाने आपण तिथे लक्षात घेऊ. फॅरेडेची ही डिस्कव्हरी जी आहे त्याच्यामुळे काय आपल्याला भेटलं? इलेक्ट्रिक जनरेटर्स किंवा इलेक्ट्रिक मोटर हे जे काही आहेत आपण ते तयार करू शकतो त्याच सेन्सवरून. ओके, फॅरेडेचे 2 लॉ आहेत. ते त्याचा एक लॉ जो काही आहे तो काल जो मी म्हटलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जरी माहिती असेल किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जरी माहिती असतील किंवा एका ग्रुपमध्ये आहेत ते सगळे एलिमेंट्स हे माहिती आहेत तरी त्यावरून तो सुटणारा होता, कारण केमिकल प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सेम असतात. जो काही त्यातून निक्षेपण होणार आहे इलेक्ट्रोलिसिस होत असताना एखाद्या मटेरियलवरून तो किती असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल तर आहेच तुम्ही जेवढं करंट फ्लो करणार आहात. ओके, पण त्याची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल किंवा काय म्हणू आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतील तर ते ऑलमोस्ट सेम अमाऊंटमध्ये तिथे निक्षेपण करत असतात. ओके, हे आपण तिथे पाहिले. रमन यांना आय थिंक 1930मध्ये कधीतरी नोबल भेटलेला आहे. विचारलं तर विचारू शकतात, त्यात काही असंही नाही. मी तुम्हाला काही अजून इतर नावं सांगेन इथे या संदर्भाने. तुम्हाला हे लिहायचे आहेत, याची मी PDF ॲड करणार नाही, याचे डायरेक्टली तुम्ही लिहा मी आता जेव्हा सांगतोय. ओके, आयझॅक न्यूटनचा आपण काय पाहतो? ग्रॅव्हिटी पाहतो किंवा मोशनचे 3 लॉज पाहतो. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो? एव्हरीथिंग विल बी इन द, म्हणजे प्रत्येक वस्तू ती रेस्ट आहे तर रेस्टमध्ये राहील, मोशनमध्ये आहे तर मोशनमध्येच राहणार आहे. ओके, दुसरा लॉ काय सांगतो? फोर्स अप्लाय केल्यानंतर तो जो काही मास आहे किती ॲक्सेलरेशन करणार आहे त्यावरूनच त्या फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला तिथं भेटतो. ओके, आणि तो फोर्स जिकडे अप्लाय केला तिकडेच ॲक्सेलरेशन होणार आहे हे सेकंड लॉमधून कळतं. किंवा त्याला मोमेंटमचा लॉ म्हणून आपण. पहिला लॉला काय म्हणतात? इनर्शियाचा लॉ म्हणतात. आणि थर्ड लॉ जो आहे तुमचा एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शनवाला, तो वाला आपण तिथे पाहतो.
हे 3 लॉ तिथे सांगितले होते आणि ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भाने. अल्बर्ट आइन्स्टाईनचा रिलेटिव्हिटीची थेरी आहे किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, हे लिहा तुम्ही मी जे सांगतोय. थॉमस एडिसनचा आपण बल्ब पाहतो, बाकीचे नाही पाहिजे तरी चालतील. निकोला टेस्ला यांचं AC करंट आहे. ओके, अल्टरनेटिंग करंट आहे. ओके, जे काही क्रेस्ट आणि ट्रफ आहेत हे अल्टरनेटिंग करंट तिथे आपले जे घरामध्ये जी करंट आहे ती सुद्धा AC करंटच आहे. त्याच्यानंतर इंडक्शन मोटर त्यांच्या ह्याच्यातून आलेलं आहे, त्यांनी त्यावरती काम केलेलं आहे बऱ्यापैकी. जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे. रुदरफोर्डने कशाचा शोध लावलेला आहे, न्यूक्लिअर मॉडेल दिलेलं आहे, न्यूक्लियसचा शोध लावला आहे, किंवा रुदरफोर्डचा आपण प्रोटॉन म्हणतो पण ते गोल्डस्टीनने शोध लावला आहे आणि प्रोटॉन असं नाव रुदरफोर्डने दिलेलं आहे. अल्फा बीटा गॅमा रेजच्या संदर्भाने रुदरफोर्डचं काम आहे बऱ्यापैकी. नील बोरचं बोर ॲटॉमिक मॉडेल आपण पाहतो. ओके, जे काही ऑर्बिट्स वगैरे आहेत ती चर्चा त्यांनी केली आहे आणि मग ते किती एनर्जी लागते ते जी काही आहे प्लँक कॉन्स्टंटचा वापर करून त्यांनी काढलेली आहे. ओके, हे सगळी चर्चा आता मी जे सांगतोय फक्त हे पॉईंट्स घ्यायचे आहेत, नाव आणि पॉईंट्स घ्यायचे आहेत. बाकीची जी चर्चा आहे ती सगळी सेशनमध्ये झालेली आहे. जेम्स चॅडविकचं माहिती आहे, न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. न्यूट्रॉन काय, न्यूट्रल आहे. पुढचाच प्रश्न आहे, येताच आपल्याला लगेच लक्षात येईल. ओके, सेलचा शोध कोणी लावलेला आहे, सेल म्हणजे आपले पेशी, रॉबर्ट हुक यांनी लावलेलं आहे. ओके, कॉर्कचं ते त्यांनी खपरी काढली होती. ओके, ते आपण बघतो. जेनेटिक्सचे जे नियम आहेत, फादर ऑफ जेनेटिक्स ज्याला म्हणतात, ओके, त्या वटाण्याच्या ह्याच्यावरती काम केलेले ग्रेगोर मेंडल आहेत. चार्ल्स डार्विनचं इव्होल्युशनची थेरी किंवा नॅचरल सिलेक्शन माहिती असतं आपल्याला. स्मॉलपॉक्स वॅक्सिन कोणी दिलेली आहे, एडवर्ड जेनर यांनी दिलेली आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. लुईस पाश्चरचं पाश्चरायझेशन माहिती आहे आपल्याला, दुधाचं जे पाश्चरायझेशन वगैरे करतो. आणि रेबीजची वॅक्सिन हे लुईस पाश्चर यांची आहे. आय थिंक यामुळेच त्यांना बॅक्टेरिओलॉजीचे फादर देखील म्हणतात. मेरी क्युरी रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे, रेडियम आणि पोलोनियमचे शोध लावलेले आहेत त्यांनी. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी हेनरी बॅक्वेरेल, हे नॅचरली जे रेडिओ ॲक्टिव्हिटी होती ते हेनरी बॅक्वेरेलनं लावली आहे. याच्यावरती कन्फ्युजन होऊ देऊ नका. नॅचरली जे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावलेला आहे तो कोणी, हेनरी बॅक्वेरेल. मी हवं तर पॉसिबली हे सरळ ॲड करूनच देतो तुम्हाला, ते बेटर जाईल तुम्हाला एकत्र भेटलेलं. मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल बघितलं, डिमित्री मेंडेलिव्हचा सुरुवातीला, त्याच्यानंतर मग आपल्याकडे मॉडर्न टेबल आलेलेच आहेत. मोस्लेने जेव्हा ॲटॉमिक नंबरच्या संदर्भाने पिरियॉडिक टेबल लावायला सांगितलं त्यानंतर आपण पाहतो. लेवायझर हा केमिस्ट्रीचा फादर आहे. ओके, आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास त्यांनी दिलेला आहे. तुम्ही केमिस्ट्री बेसिकमध्ये हे सगळं पाहता. ओके, जे विद्यार्थी बॅचचे आहेत त्यांना माहितीच आहे, जे नाही आहे त्यांनी वाचलंच असेल, त्यात काही हे नाही आहे. तुम्हीही असं हे नका होऊ देऊ, काय म्हणतात, मी बॅचमध्ये घेतलो आहे असं म्हटल्याच्या नंतर मी काय घेतो हेही सांगतोय ना, तेवढंच लक्षात ठेवा. किंवा जर तुमच्या वाचनात आलं असेल तर काही अडचणच नाही आहे. बाकी ऑक्सिजनचा शोध कोणी लावला, जर असा जर प्रश्न आला, जर चुकून, जो की येणं अपेक्षित नाही आहे, तर जोसेफ यांनी लावलं आहे. एवढं त्यांचं नावच तेवढं लक्षात ठेवा. ओके, बॉईल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ, त्याच्यानंतर फॅरेडे लॉ, हे सगळे आपण त्याच्या बाबतीत बघू. फॅरेडेचं मॅग्नेटिक इंडक्शनबद्दल बोललो. ऑरस्टेडचं इलेक्ट्रिसिटी काय करते, मॅग्नेटिझम प्रोड्यूस करते. ऑरस्टेडचं त्यांचं आपण बघितलं. प्लँकची क्वांटम थेरी आहे. बाकी अजून बरेचसे आहेत, ते आता मी तुम्हाला डायरेक्टली ॲड करून, एवढे आय थिंक इनफ आहेत. हां, कोपर्निकसच्या संदर्भाने, कोपर्निकस जे आहेत त्यांनी हेलिओसेंट्रिक थेरी दिली आहे की सनच्या भोवती तुमचं जे काही आहे ते सगळे फिरतायत. हेलिओसेंट्रिक, सनला त्यांनी सेंटर मानलेलं आहे. पूर्वी काय, पृथ्वीला सेंटर मानायचे. कोपर्निकसला आय थिंक यामुळेच फाशी पण देण्यात आली आहे, का त्यांची खाल काढली आहे ते बघा तुम्ही. केपलरचे नियम, आपण यावरती राज्यसेवेचा प्रश्न येऊन गेलेलाच आहे. ओके, 2 नियम आहेत त्यावरती चर्चा होऊन जाते. पायथागोरस वगैरे हे सगळं आपण. बायन्सी प्रिन्सिपल कोणी दिला आहे, आर्किमिडीजने दिलेला आहे. ओके, हे काही बेसिक मी 7-8 यांचे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या याच्यावरती ॲड करून देईन. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. चला, सगळ्यांचा आवडता प्रश्न असायला हवा हा केमिस्ट्रीचाच प्रश्न आहे. काय विचारलं आहे, सर्वसाधारण सूत्र काय आहे, कशासाठी अल्काईन. पुन्हा सांगतोय, मराठीत नाही वाचायचं आहे, इंग्रजीमध्ये वाचायचं आहे. काय दिलं आहे, अल्काईन, YNE. YNE म्हटल्याच्यानंतर आपण काय जाणं अपेक्षित आहे, ANE, ENE आणि YNE. हे असं आपण घ्यायचं, ANE, ENE आणि YNE. तुमचे YNE जो काही आहे हा जो फॉर्म्युला सापडतो आपल्याला, CnH2n-2. ओके, CnH2n-2.
पण अल्केनचा जर बघितला CnH2n+2, त्याच्यामुळं मी का लिहिलं ANE ENE YNE का लिहिलं हे समजून घ्या. इथे आपल्याला काय करायचं आहे, साधा सिंपल पार्ट करायचा आहे. कार्बनचे N ॲटम असतील तर हायड्रोजनचे 2N ॲटम असतील. कार्बनचे 1 ॲटम असेल तर हायड्रोजनचे किती असतील, 2 × 1 2 असतील. कार्बनचा जर 2 असेल तर 2 × 2 4. हे कोणाचं आहे, ENEचं. एवढाचा फॉर्म्युला पाठच करू शकता तुम्हाला हे बाकीचे कन्फ्यूज होत असतील तर. पण तुम्ही इकडे जेव्हा ANE लिहिलं आहे तर +2 करून टाका, YNE केलं आहे -2 करून टाका. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, ANE ENE YNE फॉर्म्युले लक्षात राहतील. आणि इथं आपल्याला काय विचारलं आहे, YNE विचारलं आहे. काय पाहिजे, CnH2n-2. कुठे आहे फॉर्म्युला, 3 नंबरला आहे. काय म्हणतं इथे, कार्बनचे जर N ॲटम्स घेतले म्हणजे आपण 3 घेऊ तर काय हायड्रोजनचे किती होते, 3 × 2 = 6 -2 4. हायड्रोजनचे 4 होते, C3H4 असं काहीतरी. ओके, म्हणजे काय दिसणार आहे तुम्हाला जर आपण एक 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 जर बघण्याचा प्रयत्न केला. ओके, बाकी किती बॉन्ड्स तयार होतात काय नाही या फंद्यामध्ये आपण बाकी चर्चा करणारच आहोत. ओके, जर इथे आपल्याला इथेच आपण बघूयात ना, हे काय तुमचा ENEचा फॉर्म्युला आहे, हा ANEचा आहे आणि हा YNEचा आहे. हे झालं याच्याबद्दलची चर्चा. हायड्रोजन किती कमी होतात काय नाही त्याबद्दलची आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं. तुम्ही काढून बघा, ब्युटेनचं काय होतं, BUTANE. का ब्युटेन मी सहज दिला तुम्हाला, मिथ म्हणजे 1, इथ म्हणजे 2, ब्यूट म्हणजे 3, प्रोपेन PROP 4. ओके, पेंट अशा पद्धतीने ते वाढत जातं. ते तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. ओके, बाकी आपण चर्चा इथे बघूयातच. काय आहे हे सगळं हायड्रोकार्बन्सच्या संदर्भाने चर्चा येते. हायड्रोकार्बन्समध्ये तुमचे कंपाऊंड्स कसे असणार आहेत, हायड्रोजन आणि कार्बनचे असणार आहेत. ओके, त्याला 2 विभागात आपण डिव्हिजन करतो. एक ओपन चेन असणारे सरळ साधी आणि दुसरी क्लोज चेन असणारे. क्लोज चेन असणाऱ्यांना आपण सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणतो. ओपन चेनमध्ये 2 तयार होतात. पुन्हा स्ट्रेट चेन आहे अशी, किंवा मग ब्रांच्ड असू शकते, मध्ये अजून अशा पद्धतीने तयार झालेले आहेत कनेक्शन्स. ओके, जे काही रिॲक्शन तयार होऊन ते जे काही कंपाऊंड आहेत. हे जे ओपन चेनचे आहेत हायड्रोकार्बन्स, स्ट्रेट आणि ब्रांच यांच्यामध्ये हे आपल्याला प्लांट किंवा ॲनिमल फॅट्समध्ये किंवा फॉसिल फ्युअल्समध्ये सापडतात. हा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो आपण. ओपन चेन यांना काय म्हणतो, ॲलिफॅटिक कंपाऊंड हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅट किंवा ॲलिफॅटो हा ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ फॅट किंवा ऑइल आहे. ओके, जे की आपल्याला फॅट्समध्ये, प्लांट्सच्या ऑइल्समध्ये वगैरे आपल्याला पाहायला भेटतं. क्लोज चेनच्या बाबतीत यांना आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणतो. ओके, सायक्लिक हायड्रोकार्बन्स असतात. हे रिंग किंवा लूपमध्ये तयार होतात. हे IUPAC एक संस्था आहे इंटरनॅशनल, ते नॉमेनक्लेचर कसे द्यायचे, प्रिफिक्स काय असतील, सफिक्स काय असतील ते सांगत असते. ANE ENE YNE तर तुम्हाला लक्षात येऊन गेलं. सफिक्स, प्रिफिक्सेस जे आहेत जे सुरुवातीला लागतात. ओके, मराठीमध्ये काय म्हणतात त्यांना, आठवण करा, उपसर्ग आणि प्रत्यय. ओके, याचा प्रत्यय कोणता आहे, उपसर्ग कोणता आहे ते तुम्ही बघा. प्रिफिक्स जे सुरुवातीला असतात. मग मिथसाठी 1, इथसाठी 2, प्रोपसाठी 3, ब्यूटसाठी 4. 4 कार्बन असते तर ब्यूटने सुरू होतं. 5 कार्बन असते तर पेंट, 6 कार्बन असते हेक्स, 7 असेल तर हेप्ट, ऑक्ट असे ते वाढत जातात. सफिक्सेसमध्ये सिंगल बॉन्ड असेल. आता हे जे मी ANE ENE YNE म्हणतोय, ANE ने जे सुरू होतात त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतात. त्यामध्ये जे कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड असतात ते सिंगल बॉन्ड असतात. फॉर्म्युला आपण बघितला आहे. आणि हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. बाकी ENE आणि YNE जे आहेत ते अनसॅच्युरेटेड आहेत. ओके, यामध्ये ENEमध्ये डबल बॉन्ड असतो 1 आणि YNEमध्ये 1 ट्रिपल बॉन्ड असतो. बाकी फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले. इथाईन C2H2, इथिन C2H4, मिथेन CH4. हे फॉर्म्युलेज तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कसे काढलेत काय नाही लक्षात आले हे फॉर्म्युलेज, हे नावं कसे द्यायचे लक्षात आलेत. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. बाकी ओपन चेन हायड्रोकार्बन्स बद्दल बोललो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते सिंगल बॉन्ड्स असणार आहेत. फॉर्म्युला आपल्याला पाठ झाला येवाना आता, CnH2n+2, कारण इथे ANE असणार आहे सॅच्युरेटेडमध्ये, एकमेव आहे तो. मग मिथेन, इथेन, प्रोपेन आपण हे सगळे बघितले. अनसॅच्युरेटेडमध्ये अल्किन आणि अल्काईन आहेत. डबल बॉन्ड असणारा ENE, ट्रिपल बॉन्ड असणारा YNE. ओके, आणि एक्झाम्पल त्यांचे आपण बघतो इथे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेडमध्ये. त्यात 2 डिव्हिजन काय करतोय आपण, अल्किन आणि अल्काईन. फॉर्म्युला काय, अल्किनचा ENE, ANE ENE
आणि YNE. पुन्हा सांगतोय, इथे कार्बनच्या दुप्पट हायड्रोजन आपण लक्षात घ्यायचे. इकडे +2 करायचं, इकडे -2 करायचं हायड्रोजनच्या सोबत 2N मध्ये. ओके, इतका सिंपल लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरून ते सोडवायचं. कार्बनच्या ॲटम्सवरून आपण प्रिफिक्स लक्षात घेतो आणि बॉन्ड कसा आहे त्याच्यावरून सफिक्स लक्षात घेतो. ठीक आहे. इथिन हा ॲसिटिलिन आहे, इथाईन हा ॲसिटिलिन आहे किंवा इथिन हा इथिलिन आहे, हे बघतो आपण. बाकी त्यांचे फंक्शनल ग्रुप काय आहेत काय नाही त्याची चर्चा तुम्ही तिकडे पाहतच असता. ओके, बॉन्ड स्ट्रेंथ कोणाची जास्त असणार आहे? ट्रिपल बॉन्डची असणार आहे, ते आपण सहज कॉमन सेन्सने सांगू शकतो. हायड्रोकार्बन्स काय आहेत हे वगैरे क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला इथे डेटा इनफ आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 75वा प्रश्न राहिला आहे, मी तो शेवटी हवं तर ॲड करतो. ओके, 76वा प्रश्न घ्या किंवा लगेच मी करतो, थांबा. चालेल, 75वा प्रश्न पहा, ॲड केलेला आहे इथे. आता हा प्रश्न पाहिजा अर्ध्याच्या वर पोरं गळून जातात. इथे तुम्हाला ओळखीचा कोण दिसतोय? मॅग्नेटाईट दिसतोय, बचा मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे असतो. मॅग्नेटाईट, हेमेटाईट ह्या दोघांची तरी ॲटलिस्ट. ओके, बाकी तुम्ही नाही केले तरी, लिमोनाईट सिडेराईट नाही केलं तरी चालेल. फुल्स गोल्ड एक करून घेतो आपण आयन पायराईटचा वगैरे. ओके, तर त्याचा मॅग्नेटाईट जो काही आहे Fe3O4 असतो. आणि मग Fe3O4 असणारा एकमेव ऑप्शन इथे दिसतो आपल्याला, बचं 4 जोडणारा. तुम्हाला ते अडचण करूनच देत नाही आहेत. तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न पाहिल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा आपल्याला जे माहिती असायलाच हवं. इथे मात्र जर तुम्ही Fe2O3 आहे का Fe3O4 आहे याच्यात कन्फ्यूज झालात तर मग काही कामाचं नाही आहे तिथे. ओके, आणि मग बाकी आपण जी चर्चा करतो त्याच्यात जर फक्त हे जरी करता आले की कोण कोणाचे ओर्स आहेत एवढं जरी आपल्याला लक्षात ठेवता आले तरी तिथे सोडतं. आता या जर आन्सर आपलं हे 2 आहे तर काय जोडतंय? क्रायोलाइटसाठी 7 नंबर जोडतंय, राईट. ॲल्युमिनियमचा आपल्याला तिथे तो ओर दिसतो. मॅग्नेटाईटसाठी आपण काय जोडला? 4 जोडला. मल्चाईटसाठी काय दिलं आहे त्यांनी? 1 दिलं आहे. कॉपरचा आहे तो ओर. आणि फेरलजायराईट हा कोणासोबत जोडतोय? पुन्हा 8, झिंक सल्फाईड, झिंकच्या संदर्भाने. ओके, झिंक, कॉपर, ॲल्युमिनियम, आयन यांचे ओर्स माहिती असायला हवे, काहीच अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, नावं थोडे किंवा ट्रिक वगैरे काही करता आली तर तशी करून घ्या तुम्ही. तर ॲल्युमिनियमचे जे काही ओर्स आहेत तो कोणता आपण हा बघितला, कुठे गेला? ॲल्युमिनियमच्या संदर्भाने क्रायोलाइट पाहिजे. ओके, बाकी अजून एखादी 2 तुम्ही मी ॲड करतो इथे. पण आयनचे बघताना काय बघतो आपण? महिलास, मॅग्नेटाईट, हिमेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट. मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला काय बघितला आपण? Fe3O4. हेमेटाईटचा काय बघतो आपण? Fe2O3. इंडस्ट्रीमध्ये हा हिमेटाईटच वापरतात कारण इवन आपल्याकडे हिमेटाईटचेच जास्तीत जास्त आपल्याकडे साठे सापडतात. ओके, लिमोनाईट जो आहे हा Fe2O3 सारखाच आहे पण त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत. 3 आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स दिसतात, 3 H2O. ओके, 2 Fe2O3, 3 H2O हा लिमोनाईटचा आहे. ओके, आणि सिडेराईटमध्ये आपल्याला कार्बन दिसतो. ओके, सिडेराईटमध्ये आपल्याला FeCO3. हे पाठ नाही केलं तरी चालेल. पण मॅग्नेटाईट आणि हिमेटाईट आणि लिमोनाईट जवळपास सेम आहेत, फक्त तिथं 2 मॉलिक्युल्स आहेत पूर्ण हिमेटाईटचे आणि 3 वॉटर मॉलिक्यूल आहेत असं आपण बोललो. हे लक्षात राहील, आय होप ते तुमच्या लक्षात राहील. कॉपरच्या संदर्भाने बघा, कॉपरच्या संदर्भाने तुमच्याकडे मल्चाईट आहे, हा जो काही इथे दिलेला आहे. ओके, मग आपण कॉपर कार्बोनेट वगैरे तर घेतला. चाल्कोपायराईट नावातच आहे चाल्को, तुम्हाला त्याच्यात काही अडचण येणार नाही आहे. पण चाल्कोपायराईट म्हटल्याच्या नंतर इथे पायराईटच्या सोबत तुम्हाला फेरस आणि सल्फर या 2 गोष्टी घ्याव्या लागतील. ओके, तर काय येणार आहे? कॉपर, फेरस आणि सल्फर. हा फॉर्म्युला जरी लक्षात नाही आला, पायराईट म्हणजे की फेरस आणि सल्फर असेल तिथं गड्या, हे लक्षात ठेवा. ओके, मग तुम्हाला ते आयन पायराईटच्या संदर्भाने देखील ते युजफुल ठरेल. ओके, बाकी कॉपर ग्लान्स आहे, सल्फर असतो, त्याच्यात काही आवश्यकता नाही. झिंकच्या संदर्भाने झिंकीसाईट किंवा झिंकाईट, ZINCITE हा जो आहे झिंक ऑक्साईड. त्याच्यानंतर हा जो कॅल्माईट दिलेला आहे, कॅल्माईन, CALAMINE, कॅल्माईन. ओके, हा झिंक कार्बोनेट आहे. ओके, आणि जो स्फॅलेराईट जो इथं दिला आहे त्याला झिंक ब्लेंड म्हणतात, झिंक सल्फरसोबत असतो तो. एवढे इनफ होते. बाकी या पूर्ण याच्यामध्ये हे कशाच्या संदर्भाने ओर्स आहेत तर इथे
मेटलर्जिकल प्रोसेसेस असतात आणि त्या जर स्टेप्स माहिती असल्या की आधी एक फ्रॉथ फ्लोटेशन पद्धतीने कॉन्सन्ट्रेट काढून घेतलं जातं की ओर महत्त्वाचा त्यातला त्यात जो आपल्याला मिनरल पाहिजे त्याच्यानंतर कॅल्सिनेशन वगैरे केलं जातं जेणेकरून कार्बोनेट्स आहेत ते वेगळे करता येईल. मग त्याची रोस्टिंग वगैरे केली जाते. सल्फाईड्सच्या बाबतीत रोस्टिंग करणार आहेत. जर ऑक्साईड्स आणि सल्फाईड्स वेगळे असते म्हणजे सल्फाईड्स तयार झाले असतील तर तुम्ही रोस्टिंग करणार त्याची, कार्बोनेट्स असतील तर कॅल्सिनेशन. आता ही सगळी चर्चा तुमच्या मेटल नॉन मेटलमध्ये झालेली आहे. आता मी जे बोलतोय ते थोडंफार तुम्हाला लक्षात येत असेल. मेटल एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी रिडक्शन प्रोसेस वापरतो आपण आणि जर तुम्हाला एकदम हायेस्ट प्युरिटी पाहिजे असेल तर इलेक्ट्रोलायटिकस प्रोसेसेस जास्त बेटर जातात. ओके, इथून तुम्हाला एवढे ज्या मी आत्ता गोष्टी बोललो तेवढ्या इनफ असतील, त्या तुम्ही तुमच्या नोट्समधून ॲड करा. मी इथे सगळ्या गोष्टी ॲड नाही करणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? याच्याबद्दल आपण मागच्याच प्रश्नामध्ये सगळी चर्चा केली आहे, जेवढे सायंटिस्ट आले त्या संदर्भाने. कोणी शोध लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा? जे थॉम्सन यांनी. जे थॉम्सन सन आहे. मग अजून एक सन लक्षात ठेवा, अँडरसन. ओके, आणि मग इलेक्ट्रॉनचा जो अँटी पार्टिकल आहे पॉझिट्रॉन, त्याचा शोध ह्या अँडरसनने लावला. बस एवढं तुम्हाला जरी लक्षात आलं तरी चालेल. बाकी इथे गोल्डस्टीनने प्रोटॉनचा शोध लावला आहे. नाव रुदरफोर्डने दिले बघितलं आपण. जेम्स चॅडविक हे न्यूट्रॉनचा शोध लावणारे व्यक्ती. जे थॉम्सन यांनी जवळपास 1897च्या आसपास कॅथोड रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला होता. आपण इकडे बाकी चर्चा असेलच इथे. ओके, सब ॲटॉमिक पार्टिकल्स जर बघितले ना, आपण बोलूयात त्यावरती. सब ॲटॉमिक पार्टिकल्स जर बघितले तर जवळपास 300च्या वर जातात. पण महत्त्वाचे जे ज्याला नैसर्गिक गुणधर्म एखाद्या ॲटमला येतात किंवा फिजिकल गुणधर्म येतात ते या प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनमध्ये येतात. न्यूक्लियसमध्ये कोण असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवरती चार्ज नाही, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटल्समध्ये फिरत असतात. ऑर्बिटमध्येही ऑर्बिटल्समध्ये फिरतात. ओके, मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी जिथं आहे असा तो ठिकाण, श्रॉडिंगर वगैरे यांनी ते सांगितलं, आपण बोललो. ओके, तर इलेक्ट्रॉनच्या आणि बाकी हे जे इतर कण आहेत जसे की न्यूट्रिनो, पॉझिट्रॉन, फोटॉन, अँटी न्यूट्रिनो वगैरे, हे नंतरच्या लोकांनी शोध लावले. याचा पॉझिट्रॉन अँडरसन लक्षात ठेवा. मेझॉन्सच्या बाबतीत हे एस एन बोस यांनी बोसॉन संकल्पना मांडली, हे त्यांनी दिलेत. हे सगळे मेझॉन्स आहेत जे की हे बेसिक पार्टिकल्स जे आहेत ना यांना निर्माण करणारे आहेत ते. ओके, इलेक्ट्रॉन आपण अशा पद्धतीने दाखवतो किंवा बीटा पार्टिकल्सने देखील दाखवू शकतो. निगेटिव्ह आहे तो चार्ज, त्याच्यावरती चार्ज किती आहे? 1.5 × 10⁻19 निगेटिव्ह असणार आहे. ते तर आहे. 1.5 का म्हणतोय? 1.6 नंतर लक्षातच येईल तुम्हाला. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलं, आत्तापर्यंत कधी प्रश्न आला नाही आहे, पाठ करण्याची गरज नाही आहे, पण आलाच तर कसा असावा किंवा तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? 1.5 × 10⁻19 कुलोम्ब हे चार्जचं युनिट आहे. आपण क्यूने डिनोट करतो हे बोललो आपण, आठवत असेल तर. मास खूप निग्लिजिबल आहे, पाठ नका करू. ओके, प्रोटॉनच्या इतकं कमी आहे. ओके, याचा अँटीपार्टिकल पॉझिट्रॉन किंवा अँटी इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणत असतो. प्रोटॉनच्या संदर्भाने आपण बोललो, कोणी शोध लावला आहे? गोल्डस्टीनने शोध लावलेला आहे. ओके, आणि त्याला नाव रुदरफोर्डने वगैरे दिलं आहे. आपण ते न्यूक्लियसचा ज्याने शोध लावला किंवा ॲटमचं प्लॅनेटरी मॉडेल ज्याने दिलं तो रुदरफोर्ड. ओके, त्याचा चार्ज सेम असणार आहे, फक्त पॉझिटिव्ह चार्ज. मास त्याचं आपण लक्षात घेऊ शकतो 1.007 किंवा 1 डाल्टन आहे, एवढंच लक्षात घ्यायचं. याचा अँटीपार्टिकल अँटीप्रोटॉन आहे, त्या प्रोटॉनवरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, न्यूट्रॉन चॅडविक यांनी शोध लावलेला आहे. ओके, नंतरच्या काळात आलेले आहेत हे अशाच पद्धतीने. आधी इलेक्ट्रॉनचा शोध लागला, आधी प्रोटॉनचा लावला होता गोल्डस्टीनने, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा, पण रुदरफोर्डने नंतर काम केलेलं आहे त्यावरती. ओके, आणि चॅडविकने त्याच्यानंतर न्यूट्रॉनचा शोध लावला. सेम मास आहे जवळपास 1.008. इथं काय दिसते? 1.007. न्यूट्रॉनचा थोडा मास एक्स्ट्रा आहे. ओके, म्हणून ते कधी दुप्पटीपेक्षा जास्त दिसतं मास आपल्याला, राईट. याचा अँटी न्यूट्रॉन हा त्याचा अँटीपार्टिकल. पॉझिट्रॉनच्या संदर्भाने मी म्हटलं तुम्हाला, कार्ल अँडरसन यांनी शोध लावला आहे. तो पॉझिट्रॉन चार्ज हा प्रोटॉनसारखा असणार आहे, पण तो कोणाचा अँटी आहे पार्टिकल? इलेक्ट्रॉनचा आहे. इतकं इनफ आहे. मास हे इलेक्ट्रॉन एवढंच असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला एकत्र सगळ्या गोष्टी भेटून जाते. हे बाकी शायनी वाटावं यासाठी दिलं आहे. फक्त बोझॉन यांनी लावलं आहे, हिग्स बोसॉन. हां, हिग्स यांची डेथ झाली आहे, तर करंटमध्ये विचारलं जाऊ शकतं गॉड पार्टिकल्स ज्याला म्हणतो ते कोणी सांगितलं? तर हिग्स यांनी सांगितलं. बोझॉन यांनी त्यांच्यासोबत काम केलेलंच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवता येईल. मग यातले क्वार्क्स कोणते आहेत, लेप्टॉन्स कोण आहेत, हे सगळं पाठ करायचं असेल तर खूप पुढचा टप्पा आहे, नका करू.
ओके, जरी उद्याच्या एक्झामला आला तरी तुम्ही एलिमिनेट करू शकता बऱ्यापैकी. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. काय विचारलेलं आहे? साधा सिंपल, आत्ता राज्यसेवेला देखील येऊन गेलेला आहे प्रश्न. स्टार्ट कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन. इथं काय म्हटलं त्यांनी? सिलेक्ट द करेक्ट आन्सर. पेप्टाईड चेन टर्मिनेशन होणार कशामुळे होते, कोणत्या कोडॉनमुळे होते. मग तुम्हाला स्टार्ट कोडॉन कोण आहे आणि स्टॉप कोडॉन कोण आहे, तुमचे जे काही अमायनो ॲसिड्स तयार करणारे आहेत त्या संदर्भाने. ओके, जवळपास 61 कोडॉन्स आहेत जे की 20 अमायनो ॲसिड्स तयार करतात. ओके, स्टार्ट कोडॉन तुमचं युकॅरियोटिक असू द्या नाही तर प्रोकॅरियोटिक. युकॅरियोटिकच्या बाबतीत मिथिओनाइनचा आहे, प्रोकॅरियोटिकच्या बाबतीत नवीन तो एक तयार होतोय, तो बघितला आपण एक्झामला त्याने विचार. पण त्यापेक्षाही काय आहे, स्टार्ट कोडॉन सुरू कुठे होते? AUGने होते. स्टॉप कोडॉनची सुरुवात ही UAGने होते. ओके, मग इथे कुठं आहे काय विचारले? टर्मिनेट होणारा म्हणजे स्टॉप कोडॉन विचारले. UAG होणं सुरुवात कुठं आहे? इथेच आहे. बाकी हे UGA UA हे भरपूर तुम्हाला काही दाखवत असतात. ओके, इथे एवढंच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन. mRNAसाठी कोड करतायत. ओके, आणि एक्झाम्पल AUG आहे सुरुवात होणारा, आणि इकडे एक्झाम्पल UA किंवा स्टॉप कोडॉनमध्ये UAGने सुरू होणारा. ओके, इथे त्या गोष्टी लक्षात. त्यांचे कलर्स काय आहेत काय नाही या भानगडीत नका पडू. ओके, मी जेवढं सांगतोय ना तेवढंच इनफ होईल त्या संदर्भाने. ओके, यालाच स्टॉप कोडॉनला इथं जे अर्थहीन म्हटलं आहे ना, नॉनसेन्स कोडॉनसुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे हे नॉनसेन्स का आहेत? कारण हे या 20 अमायनो ॲसिड्ससाठी कोणताही अमायनो ॲसिड तयार करणार नाही, ते स्टॉप करतात, एंड करणार आहेत. स्टार्ट कोडॉन आहेत जे की अमायनो ॲसिड्स तयार करणार आहेत. ओके, आणि इवन ही जी काही जेनेटिक कोड्ससाठी जर बघितलं तर हे कोड्स जे आहेत हे युनिव्हर्सल आहेत सगळ्यांसाठी. जेवढे काही जिवंत आपण सजीव म्हणतोय त्या सर्वांसाठी हे स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन सेमच असणार आहेत. ओके, 3 लेटरमध्ये एक कोडॉन सांगतो. UAG UGA हे जे काही दिसत आहेत आपण 3 लेटरमध्ये सांगतोय. ओके, ओव्हरलॅपिंग होत नसते, हा महत्त्वाचा मुद्दा. ते काय आहे काय नाही याच्या आत्ता भानगडीत पडू नका. नाही लक्षात येत असेल तर सोडून द्या, फक्त एवढंच, स्टार्ट आणि स्टॉप एवढंच लक्षात घ्या. ओके, बाकी मला नाही वाटत की याच्यामध्ये जास्त काही सांगण्याची गरज आहे. कोणते अमायनो ॲसिड आहेत, अमायनो ॲसिडसाठी आपण जे बघतो ना, लुसीन, आयसोल्युसीन, वजाईन वगैरे, तर ते तुम्ही तेवढ्या सेशनमधून बघून घ्या. पुन्हा तेवढं डिटेल सगळं घेण्याची मला आत्ता तरी गरज नाही वाटत. त्या संदर्भाने प्रश्न आला की आपण तेवढी चर्चा करूया. ठीक आहे. इथे ना तुम्हाला युनिव्हर्सल डोगमा ज्याला म्हणतात किंवा ट्रान्सलेशन प्रोसेस ज्याला म्हणतो ती एक माहिती असणं अपेक्षित आहे. ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये काय ट्रान्सलेट होतं आहे, तुमचा mRNA पासून मेसेंजर RNA पासून काय तयार होते? प्रोटीन जे तयार होते, प्रथिनं जे तयार होत आहेत. ओके, रायबोझोम्सच्याच तिथे होतं ना सगळं प्रोटीन सिंथेसिस. ओके, सेलच्यामध्ये रायबोझोम्स जे आहेत, ज्याला काय सेल वॉल नसते असा एकमेव तिथं असणारा सेलच्यामध्ये जे काही ऑर्गनल आहे. ओके, तिथे तुमचे mRNA पासून प्रोटीन तयार करण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतात. मग तिथे इनिशिएट होणार असेल. ओके, इनिशिएट कशाने होणार आहे? सुरुवात स्टार्ट कोडॉनने. कोणता आहे स्टार्ट कोडॉन? AUG. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. नंतर इलॉंगेट होईल तो, टर्मिनेट होईल. टर्मिनेट कशाने होणार आहे? स्टॉप कोडॉनने. मग तुमचा UAA असू शकतो किंवा आपण जो बघितला UAG. पण UAG, UAA आणि UGA अशा पद्धतीनेच ते लक्षात ठेवा. एकत्र असणारे हे 3 UAG, UAA आणि UGA. पण आत्ता आपल्याकडे UAG असणारा इथे एकमेव आहे. नाही, इथे नाही येतो. UAG, UAA आणि UGA कुठे दिसतोय तुम्हाला? UAG आणि UGA इथे दिसतात. ठीक आहे, थोडी आपण घाई केली होती आन्सर काढताना. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. जे 3 दिसत आहेत UAA, UAG आणि UGA स्टॉप करणारे कोडॉन्स, ते तुम्हाला एकत्र कुठे दिसतात? इथे. ओके, स्टार्ट करणारा मात्र AUG, दुसरे मात्र UUG आणि GUG आहेत. पण आतापर्यंत एक्झामला जे विचारले जातात AUGने सुरुवात कशाने होते एवढंच विचारलं गेलं आहे. ओके, बाकी तुम्ही एवढं लिहून ठेवा एकत्र, चालेल.
दुसरं अजून एक जे विचारलं जाऊ शकतं, मी जे तुम्हाला सेंट्रल डोग्मा जे म्हटलं की पूर्ण हे ट्रान्सलेशन तर इतकं झालं रे, पूर्ण सुरुवातीपासून DNA पासून ते रेप्लिकेट होऊन ते प्रोटीन तयार होणं याला सेंट्रल डोग्मा म्हणतात. ओके, DNA पासून MRNA पासून प्रोटीनकडे जाणं, तयार होणं, ह्याला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात. ओके, बाकी प्रोकॅरियोटमध्ये किती रायबोझोम्स असतात, साईज काय असतो आणि युकॅरियोटमध्ये काय असतो यावरची चर्चा ऑलरेडी सेशन्समध्ये झालेली आहे. मी आता त्यामध्ये जास्त वेळ नाही घालवणार. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 78वा जो प्रश्न दिसतो तुम्हाला, काय विचारलेलं आहे, योग्य कोणतं आहे, सगळ्यात आधी योग्य कोणतं आहे अशा पद्धतीने विचारलेलं आहे. ओके, टेनिया सोलियमला काय म्हणतात, हुकवर्म म्हणतात का? ओके, आता हे सगळी माहिती पाठच पाहिजे बरं का. फॅसिओला हिपॅटिका याला लिव्हर फ्लूक म्हणतात का? ओके, आपण हे फ्लूकच्या संदर्भाने फॅसिओला असं पाठ केलं होतं. मग ब कन्फर्म बरोबर आहे, ब कन्फर्म बरोबर असणारा, म्हणजे ही ट्रिक मी एक्झाममध्ये म्हणजे सेशन्समध्ये सांगितली होती ना. ब कन्फर्म असणारा कुठं आहे, हा नाही आहे, हा नाही आहे, बरोबर विचारूया आणि इथे एकमेव दिसते ब आणि ड. आन्सरपर्यंत सहज पोचता आलं आपल्याला दुसऱ्या ह्याच्यावरून. ओके, त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे याचा अर्थ काय होतोय, क चुकीचा आहे, अ चुकीचा आहे, ड बरोबर असणार आहे, नेरिस इज कॉमनली नोन ॲज रॅगवर्म. ओके, तर याबद्दलची आपण चर्चा करूया. तुम्हाला एकत्र जे टेनिया सोलम आहे किंवा तुमचा ॲस्कॅरिस आहे, ओके, फॅसिओला हिपॅटिका आहे, हे सगळे काय आहेत काय नाही याबद्दलचं विचारलं जाऊ शकतं. ओके, तुमचा टेनिया सोलियम किंवा फॅसिओला हिपॅटिका किंवा स्किस्टोसोमा हे सगळे तुमचे प्लॅटीहेल्मिंथिस आहेत. कोणत्या फायलममध्ये येतात, प्लॅटीहेल्मिंथिस फायलममध्ये येतात. ओके, प्लॅटीहेल्मिंथिस फायलम आणि अस्कीहेल्मिंथिस फायलममध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. अस्कीहेल्मिंथिस हे जे काही आहे त्यांना राऊंड वर्म्स म्हणतात, दोघांमध्ये वर्म्स नावाचे दिसत असतात. ओके, हे जे राऊंड वर्म्स आहेत ज्याला नेमॅटोड्स म्हणतो, ज्याला गोलकृमी म्हणतात, हे अशा पद्धतीच्या, ओके, त्या अस्कीहेल्मिंथिस आहेत. आपण आधी प्लॅटीहेल्मिंथिसबद्दलची चर्चा करूया. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये एकतर प्लॅटी म्हणजे फ्लॅट आहेत, हे अशा पद्धतीने बघतो दोरीसारखे. यांच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक रचना येते. ओके, ट्रिप्लोब्लास्टिक काय आहे, एंडोडर्म, मेझोडर्म, एक्टोडर्म वगैरे ही चर्चा सगळी सेशनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. हे तिन्ही डर्म्स असतात, म्हणजे जर मेझोडर्म आहे तर मग तिथे तुमची कॅव्हिटी असणार आहे बऱ्यापैकी. ओके, बॉडी कॅव्हिटी असणार आहे, पण बॉडी कॅव्हिटी जरी असेल तर ती असिलोमेट आहे. ओके, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे, डिवाईड करता येतं लॅटरली. आणि हे हॅबिटॅट जर बघितलं तर हे सगळे पॅरासाइट्स आहेत, टेपवर्म, लिव्हर फ्लूक वगैरे. फ्री लिव्हिंग असणारा कोणी आहे का, तर प्लॅनेरिया आहे. एक्झाम्पल अपवादामध्ये विचारलं जाऊ शकतं, प्लॅटीहेल्मिंथिस प्लॅनेरिया, फ्री लिव्हिंग. ओके, बॉडी कॅव्हिटी असिलोमेट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. ओके, त्यांचं एक्सक्रिशन कशामुळे होतं, फ्लेम सेल्सने होतं. ॲनेलिडामध्ये बघितलं आपण नेफ्रिडियाने होतं, तिकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, त्यांचं सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते डेव्हलप झालेल्या होत्या. ओके, हे आपण ॲनेलिडामध्ये कालच्या सेशनमध्ये बघितलं होतं. नर्वस प्रिमिटिव्ह ब्रेन आहे अजूनही इथे. ओके, स्पेशल फीचर्स बघितलं तर हुक्स वगैरे अशा पद्धतीने दिसतात इथे. कशासाठी, त्याला पॅरासाईट आहेत ना, मग ते हुक्स वगैरे शोषून घेण्यासाठी असणार आहेत. प्लॅनेरियामध्ये हा जो आपण फ्री लिव्हिंग बघितला होता, रिजनरेशनची कॅपॅसिटी आहे प्लॅनेरियामध्ये. हा जो काही आहे कट केला तर हा पुन्हा वापस येतो आणि हा जो भाग आहे त्याच्यापासून बाकीचा भाग तयार होतो. ओके, रिप्रोडक्शन असेक्शुअल सेक्शुअल दोन्ही होणार आहेत. असेक्शुअल रिजनरेशन आपण प्लॅनेरियाचं बघितलंच, बाकी मग हे सेक्शुअलमध्ये अप्रत्यक्ष किंवा इंटरनल फर्टिलायझेशन होऊ शकतं तिथे. ओके, अजून एक फ्री लिव्हिंग दिलेलं आहे ड्युगेसिया, नाही लक्षात आलं तरी चालेल. इथे कॉमन नावं जे आपण बघितली, टेनिया सोलम, टेपवर्म आहे, टेनिया टेप, साधं सिम्पल. ओके, फॅसिओला हिपॅटिका, लिव्हर फ्लूक. ओके, आणि बाकी हे ब्लड फ्लूक नाही जरी लक्षात आला तरी चालून जाईल. ओके, काय त्याचं नाव, स्किस्टोसोमा. हे इथे तुमचं रिव्हिजन होऊन जाईल, एवढंच बघायचं आहे तुम्हाला एक्झामच्या पूर्वी. एक्झाम्पल्स कोणते आहेत इथे तुम्ही मग कॉमन नाव, प्लॅनेरिया काय आहे तुम्ही, आपण फ्री लिव्हिंग बघितला, रिजनरेटिव्ह प्रॉपर्टी बघितली बरोबर, टेनिया सोलम, टेपवर्म, फॅसिओला, लिव्हर फ्लूक, सिस्टोसोमा काय बघितलं आपण, ब्लड फ्लूक बरोबर. आता अस्कीहेल्मिंथिसकडे या. अस्कीहेल्मिंथिस काय म्हणतोय, राऊंड वर्म्स आहेत, नेमॅटोड्स म्हणतात त्याला, नेमॅटोड्स.
हे कसे असणार आहेत, असे लांबट आहेत, नळीसारखे आहेत वगैरे, बायलॅटरली सिमेट्री आहे. आता ट्रिप्लोब्लास्टिकच असणार आहेत प्लॅटिहेल्मिंथिसपासून पुढे. ओके, पण नॉन सेगमेंटेड आहेत. जसे ॲनेलिडामध्ये सेगमेंट्स होते त्या पूर्ण याच्यामध्ये, तसे सेगमेंट्स इथं नाही आहेत. ओके, नॉन सेगमेंटेड आहेत. यावरती पण क्वेश्चन होऊ शकतो, स्टेटमेंट येऊ शकतं. सिलोमेट आहे का, नाही, सुडो सिलोमेट आहे, खोटी पोकळी आहे. ॲनेलिडापासून सिलोमेट आपल्याला पाहायला भेटतात. मग आपण जे मी नंबर सांगितले ते चर्चा करत असताना, ते नंबर सोबत लक्षात ठेवा हे सगळ्या गोष्टी. ओके, शिकवत असताना जे दिलं आहे ना, ती ट्रिक जर तुम्ही वापरली तर त्याचा फार फायदा होईल. आणि मग त्या ट्रिक्स तुम्हाला कायम लक्षात राहून जातील, त्या कधीच अडचण येणार नाही. जे अजूनही जॉईन करू इच्छितात किंवा स्पेसिफिक ॲनिमल किंगडमचं व्हिडिओ पाहू शकतात, तर ते तेवढे 15 दिवसाची सिरीज परचेस करून तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. ॲनिमल किंगडम तेवढं पाहून घ्या, किंवा प्लांट किंगडम ज्याच्यामध्ये अडचण येते तेवढे व्हिडिओज आत्ता या घडीला तुम्ही पाहू शकता, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ओके, एक्सक्रिशन, इथे रेनेट सेल्स आहेत. आपण मागे काय बघितले होते, प्लॅटिहेल्मिंथिसमध्ये फ्लेम सेल्स पाहिजे होते, इथे अस्केहेल्मिंथिसमध्ये रेनेट सेल्स आहेत. ॲनेलिडामध्ये आपण बघितले नेफ्रिडिया पाहिजे होतं. ओके, नर्वस सिस्टीम साधी रिंग आहे वगैरे नाही बघितलं तर ते चालेल. इथे बहुतेक परजीवी एंडोपॅरासाइट्स वगैरे काही स्वतंत्र माती पाण्यामध्ये राहतात वगैरे, हे ठीक आहे. युनिसेक्शुअल आहेत, नर आणि मादी वेगवेगळे आहेत इथे बघतो. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, इंटरनल फर्टिलायझेशन होतं. डायमॉर्फिझम, लहान नर असतो आणि मोठी मादी असते. इथे जर बघितलं तर मेल हा छोटा आहे, फिमेल ही मोठी आहे. कोणाचे आहेत वैशिष्ट्य, तर अस्केहेल्मिंथिस, ज्याला नेमॅटोड म्हणतात, ज्याला राऊंडवर्म म्हणतात. ठीक आहे. आता काही डिसिजेस कॉझिंग आहेत हे सुद्धा, जसं की अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस आहे, अस्कॅरियासिस नावातच आहे त्याच्यात, दूषित पाणी अन्नामुळे होतं. उशेरिया बँक्रॉफ्टी, फिलारियासिस जो होतो यावरती प्रश्न पुन्हा पुन्हा येणार आहे. एलिफंटेसिस ज्याला म्हणतात. ओके, कोण वाहून नेतं हा पॅरासाईट, हा क्युलेक्स माशी घेऊन जाते. ओके, त्याच्यानंतर एंटेरोबियस वर्मिक्युलारिस, पिनवर्म इन्फेक्शन आहे, पोटामध्ये जे विकार होतात लहान बाळांना ते एंटेरोबियस वर्मिक्युलर. वर्मी हा शब्द जो आहे तो लक्षात ठेवा. पिन म्हणजे लहान बाळांना पिन टोचल्यासारखं होतं तिथे पोटामध्ये, वर्म्स झालेत असं आपण म्हणतो, तसं आपण जोडता येईल. ओके, एंटेरो काय आतमध्ये एंटरमध्ये आहे असं आपण ते पाठ करू शकतो. ॲन्सिलोस्टोमा हुकवर्म इन्फेक्शन आहे. आणि हे ड्रॅक्युलासारखं गिनिया वर्म म्हणतात, नागरोग दिलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. लोआ किंवा तुमचं हे, आता हे पाठ जे शब्द असे वाचता पण येत नाहीत, ट्रिचिनेला हे नका करू. ओके, रॅबिडिटीस वगैरे नाही केलं तरी चालेल, पण लोआ लक्षात ठेवा कशात आहे, तुमच्या नेमॅटोडमध्ये आहे. ओके, हे सगळे इथे आपण एकत्र सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे अस्केहेल्मिंथिसच्या संदर्भाने. आय होप तुम्हाला हे 2 आणि कालचा ॲनेलिडा असे 3 किंगडम म्हणजे 3 फायलम झालेले आहेत नॉन कॉर्डेट्समधले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रुनस ग्रंथीच्या संदर्भाने दिला आहे. इथे जे प्रश्न काय होता आपला मागे, तर हे सगळं झालेलं आहे आता. ओके, टेपवर्म काय, टेनिया सोलम, लक्षात राहिलं ना. ट्रिक्स तुम्ही लिहून ठेवा तशा पद्धतीने. बाकी सेशनमध्येही काही थोड्याफार घेतलेल्या आहेत त्या तुम्ही करू शकता. आता ब्रुनस ग्रंथी पुन्हा एकदा काहीतरी तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल प्रश्न आहे हा, आणि ह्युमन ॲनाटॉमीवरती प्रश्न आहे, जे की मी करू नका असं सांगितलेलं आहे. येऊ द्या, काही हरकत नाही. कोणत्याही शहाण्या व्यक्तीला कितीही केला तरी त्याला नाही होणार आहेत त्या गोष्टी. तुम्ही त्याच्यात पडू नका. मी तुमचं काय म्हणतात वर्क कमी करतोय. हे ब्रुनस ग्रंथी ज्या आहेत त्या मुळामध्ये डिओडेनम, आपलं काय आहे तुमचं डिओडेनम, जेज्युनम आणि इलियम असे 3 पार्ट होतात स्मॉल इंटेस्टाईनचे तुमचे. ठीक आहे. डेड्युनम हा लगेच तुमचं जे जठर आहे तिथून जे चाईम तयार होतं, HCl वगैरे सगळं ॲड होऊन झालेलं ते येत असतं डेड्युनममध्ये. मग त्या डेड्युनम आतड्याचा जर लहान आतड्याचा जर पहिला भाग आहे एंटर होतोय तर ॲसिडिक येतं आहे, तर त्याला काहीतरी अल्कलाईन किंवा बेसिक करणारं काहीतरी पाहिजे. ओके, मग हे जे ब्रुनस ग्लँड आहेत, ओके, ह्या ब्रुनस ग्लँड अल्कलाईन म्युकस सोडत असतात, सोबत बायकार्बोनेट देखील सोडतात. ओके, काय करतं हे, तुमचं जे HCl आहे त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतं. जे चाईम तयार झाले, ते जे चोथा तयार झाला आहे त्याला ॲसिडिकपासून बेसिक कन्वर्ट करण्याचं. हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो. तुमच्या जठरामध्ये काय त्याची pH लेवल आहे, किंवा तुमच्या इंटेस्टाईनमध्ये काय pH लेवल चालली आहे. ओके, आता इथे इंटेस्टाईनमध्ये बेसिक होणार आहे. का होतं आहे, ब्रुनस ग्लँडमधून काही अल्कलाईन म्युकस आणि बायकार्बोनेट बाहेर पडत आहेत, जे की त्याला
न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतायत. ओके, ठीक आहे. आणि हे फक्त ड्युओडेनममध्ये सापडतात, इलियम किंवा जेजुनममध्ये सापडत नाहीत. हेही तुम्ही आता या प्रश्नाच्या संदर्भाने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. या संदर्भाने जर काही माहिती द्यायचीच असेल, मला नाही वाटत, मला पुन्हा वाटतं, हां, गॉबलेट सेल लक्षात ठेवा. पूर्ण इंटेस्टाईन जे काही आहे, जेवढे लहान आतडा मोठा आतडा जे काही आहेत, स्मॉल लार्ज सगळीकडे, तर त्याच्यामध्ये गॉबलेट सेल असतात. ओके, इथे ब्रुनस ग्लँड आपण ड्युओडेनममध्ये पाहिलं, तसं गॉबलेट सेल्स जे काही आहेत, पेशी आहेत, त्या पूर्ण इंटेस्टाईनमध्ये असणार आहेत. तर ते काय करतात, कंटिन्यू म्युकस स्त्रावत असतात ल्युब्रिकेशनसाठी. ओके, एवढं लक्षात ठेवता येईल. 3 महत्त्वाचे काही ग्लँड्स आहेत तुमच्या पोटामध्ये. ओके, तर ते कोणते आहेत ते बघा. एक तुमचं HCl स्त्रावणारे, त्याला परायटल सेल्स म्हणतात. परायटल सेल्स ज्या आहेत त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड ते स्त्रावत असतात. चीफ सेल्स दुसरे तुम्हाला जठरमध्ये सांगतोय मी. चीफ सेल्स हा पेप्सिनोजेन स्त्रावत असतो. मग पेप्सिनला जे काही आपण कन्व्हर्जन बघतो ते तिथं कामाला येतं, पेप्सिनोजेन. आणि म्युकस नेक सेल आहेत जे की म्युकस स्त्रावत असतात, त्याची काही गरज नाही. परायटल सेल आणि चीफ सेल कुठं आहेत, तुमच्या जठरमध्ये किंवा स्टमकमध्ये आहेत, असं ते लक्षात ठेवू शकता. तुमच्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेशन होतं, त्याचं असिम्युलेशन म्हणजे शोषण होणार आहे डायजेशन झाल्याच्या नंतर, आणि मग ते ऑब्झॉर्प्शन होणार आहे, आणि मग देन उपयोगात येणार आहे असिम्युलेशन. ते कशा, तुमच्या सेलमध्ये तुमचं पूर्ण एनर्जी कन्व्हर्जनसाठी. अन्न तोंडातून गळ्यातून अन्ननलिका, तुमचे जे इसोफॅगस आहे तिथून पोटातून लहान आतड्यात कसं आहे, डेड्युनम, जेजुनम आणि इलियम, आणि मग त्याच्यानंतर मोठ्या आतड्यात मग गुद्धाशय आणि गुद्धद्वाराद्वारे बाहेर पडणार आहे. ओके, मुखामध्ये आपल्याकडे सलायवा आहे, मग सलायवरी ग्लँड आहे, तिथं काय अमायलेज येणार आहे, जे की स्टार्चचं माल्टोजमध्ये कन्व्हर्जन करतं. स्टार्चचं माल्टोजमध्ये कन्व्हर्जन करणारे अमायलेज आहे मुखामध्ये तुमच्या. ठीक आहे, हे मी जे बोलतोय पुन्हा बोलतोय ते लिहिलेलं जास्त बेटर जाईल तुम्हाला, आत्ता जे बोलतोय. ओके, सिम्पल गोष्टी. कोणतं एन्झाईम सगळं लिहू नका, मी जे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या म्हणून बोललोय तेवढ्याच लिहा. एन्झाईम्सच्या संदर्भाने कोणतं एन्झाईम आहे, सलायवामध्ये तुमच्या सलायवरी अमायलेज आहे, जे की स्टार्चचं माल्टोजमध्ये कन्वर्ट करणार आहे. पुढे तुम्ही फॅरेंक्समध्ये ते इपिग्लॉटिस जे आहे ते तुमचं अन्न श्वसन नलिकेत जाण्यापासून तिथे प्रतिबंधित करणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके, फॅरेंक्स हा कॉमन मार्ग आहे तुमच्या हवेसाठी, तुमच्या इकडे ट्रकियाकडे जाण्यासाठी आणि इसोफॅगसकडे जाण्यासाठी. ओके, तिथून पुढे 2 डिव्हिजन असणार आहेत. इसोफॅगसमध्ये जे अन्न आहे ते पुढे, जे काही ही ट्यूब आहे, हे एकमेकांना अशा पद्धतीने हे करून पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. याला पेरिस्टाल्सिस असं म्हणतात. पेरिस्टाल्सिस ही प्रोसेस कुठे घडते, तर इसोफॅगस किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये घडते, असं आपल्याला लक्षात ठेवता येईल. पुढे स्टमक बघा. स्टमकच्या संदर्भाने आता आपण जेव्हा पूर्ण जठर वगैरे म्हणतोय, तर तिथं HCl बघितलं आपण परायटल सेल्सपासून, पेप्सिनोजेन बघितलं आपण चीफ सेल्सपासून. तिथे रेनिन देखील आहे, इन्फंट्समध्ये दुधाला घट्ट करतं. ओके, हे रेनिनची स्पेलिंग काय, RENNIN. ओके, लहान बाळामध्येच दूध घट्ट होण्याचं कारण. म्युकस वगैरे बघितलंच आपण. आणि मग चाईम पुढे कुठे जाते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, जिथं सुरुवातीला डेड्युनम आहे, जिथं ब्रुनस ग्लँड आहेत, अल्कलाईन म्युकस असतो तो. देन जेजुनम, जिथं ॲक्च्युअल पचन होतं, आणि मग इलियम, जिथं शोषण होणार आहे. ओके, ॲब्झॉर्प्शन होण्याचं काम. डायजेशन कुठे कंप्लीट होतं असं जर विचारलं तर जेजुनममध्ये, कंप्लीट म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द डायजेशन कुठे होतं तर जेजुनममध्ये होते. आपण सुरुवात कुठे होते, मुखामध्येच होते, हे लक्षात ठेवा. ओके, बाकी अजून काय लक्षात घेता येईल इथून, तुमचं जे लिव्हर आहे शरीरामध्ये, लिव्हरमध्ये बाईल, ज्याला आपण पित्त म्हणतो, ते तयार होतं, आणि गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोअर केलं जातं. हे गॉल ब्लॅडरमधून बाईलसुद्धा इथे तुमच्या डेड्युनममध्ये एंटर होतं. कशासाठी, तुमच्या फॅटचं इमल्सिफिकेशनसाठी. ओके, मुळामध्ये बाईलमध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाईम नाही आहे, हे लक्षात ठेवा बरं का. बाईलमध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाईम नाही आहे, हे तिथं तुम्हाला लक्षात ठेवता येईल. एकच सेकंद, मला कॉल येतो, मी तेवढा रिसिव्ह करतो. चालेल, सॉरी डिस्टर्ब झाल्याबद्दल. ठीक आहे, तर हे आपण बघितलं, लिव्हरमध्ये बाईल तयार होतं, जे की गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं. कशासाठी लागतं हे बाईल, फॅटच्या
पचनासाठी लागतात. ओके, इमल्सिफाय करण्यासाठी त्याला. ओके, बाईलमध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाईम नाही आहे, हे हाही मुद्दा लक्षात ठेवा. पुढे पँक्रियाजमध्ये तुमचे पँक्रियाटिक ज्यूस आहेत. ओके, जसं की अमायलेज आहे, ट्रिप्सिन आहे, लायपेज आहे. अमायलेज तुमचं स्टार्चचं करतं, आपण वरही बघितलं आहे. ट्रिप्सिन नावातच आहे, ट्रिप्सिन दिसलं की प्रोटीन असणार आहे. पेप्सिनसुद्धा प्रोटीन, पण पेप्सिन कुठे? पोटामध्ये, जठरात. आणि ट्रिप्सिन कुठे? पँक्रियाजमधून. आणि लायपेज जो आहे तो फॅटी ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. ओके, हे लक्षात. बाकी पँक्रियाटिक सेल्समधून अजून काही गोष्टी येतात, ते सगळी चर्चा तुमच्या सेशनमधून तुम्ही करा. ओके, इंटेस्टायनल ज्यूस जे काही आहेत, माल्टेज, लॅक्टेज वगैरे नाही केलं तरी चालून जाईल. विली, मायक्रोविली हे तुमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी, आता जे काही डायजेशन झाले ना, तुमच्या इंटेस्टाईनवरती छोटे छोटे असे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, ते डायजेशनसाठी, ॲब्झॉर्प्शनसाठी कामाला येतात. ओके, चालेल. आय होप इतकं डिस्कशन या संदर्भाने इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. पण पुन्हा नका पडू. पूर्ण ह्याच्यामध्ये ह्युमन ॲनाटॉमीमध्ये मी जेवढं बूस्टर व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे 7 तासाच्या, बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट घेऊन काही ह्युमन ॲनाटॉमी घेतली आहे, 5-5, 7-7 मिनटं घातली असतील, तर तेवढंच मोर दॅन इनफ आहे, जर करायची इच्छा झाली तर. तसं तर माझं सांगणं असेल की करू नका. ओके, एखादा प्रश्न तो सहज येणारा तुमच्या PYQमधून सुटणारा असेल तर सुटतो, अदरवाईज सुटायचंच नसेल तर कोणालाही नाही सुटणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय विचारलं आहे? वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात? आणि बरोबर विचारलं. सगळ्यात आधी आपण हे बरोबर असं तिथं दिलेलं आहे. काय आपण बोललो की नंबर ऑफ क्रोमोझोमल लेवलवरती जर जात असेल तर ते क्रोमोझोमच्या संदर्भात त्याची संख्या असेल, त्याचा आकार असेल, त्याच्यामध्ये जे काही ॲबरेशन म्हणजे विचलन होतं आहे, किंवा त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, त्याचं बाह्यरूप कसं आहे, हे सगळंच मॅटर करणार आहे. ते ठरवत आहेत ॲक्च्युअलमध्ये. तर ते ऑल ऑफ द अबोव्ह देणं अपेक्षित होतं. इथं कोणी डाऊट घेण्याचं काही कारणच नव्हतं. बाकी तुमचे जे काही नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, तर स्पेसिसमध्ये डिफरंट करतात. आपण बघतो आपल्यामध्ये 21 क्रोमोझोम्स आहेत, इतर कोणातरी चिंपांझीमध्ये काहीतरी त्याच्या आसपास असतात वगैरे. आपण हे सगळ्या चर्चा करत असतो, राईट. 21 आहेत का 23 आहेत आपल्यामध्ये? ह्युमनमध्ये 23 आहेत वाटतं. 23 आहेत वाटतं, काय 23च आहेत ना? ठीक. हे नंबर ऑफ क्रोमोझोम्सवरून ठरतं. किंवा मॉर्फोलॉजी असेल तर मग ती जे काही शेप आहे ॲजिजिजचा तो कसा आहे, अक्रोसेंट्रिक आहे, टेलिओसेंट्रिक आहे, ही सगळी चर्चा तुमच्या जेनेटिक या टॉपिकमध्ये झालेली आहे की त्यांचा शेप कसा असतो, हे मॉर्फोलॉजी त्याच्यावरून ठरते. ओके, दुसरं म्हणजे साईजवरून स्पेसिस वाईज क्रोमोझोमचा साईज बदलतो, त्याच्यावरून मग ते पुन्हा ते कोणता स्पेसिस आहे त्यावरून ते ठरणार आहे, त्यामध्ये नका पडू. ओके, ॲब्रेशन जे काही वर्गीकरण करतो आहे आपण, ओके, विचलन ज्याला म्हटलं आहे आपण, ते वर्गीकरण करण्यासाठी, फायलोजेनीसाठी अभ्यास करण्यासाठी, डुप्लिकेशन, डिलिटेशन हे जे काही होत आहेत, इन्व्हर्जन, ट्रान्सलोकेशन, या सगळ्या गोष्टींसाठी जे काही स्ट्रक्चरल व्हेरिएशन घडतं आहे, हे या चेंजेसमुळं, विचलन म्हणजे काय, तुमच्या क्रोमोझोममध्ये काहीतरी डिसऑर्डर आला की काहीतरी वेगळं म्युटेशन होतं आहे, हे सगळं इथे घडू शकतं. मग हे सगळ्याच गोष्टी तुमच्या प्लांट क्लासिफिकेशनमध्ये देखील कामाला येणार आहेत. ठीक आहे, चालेल. बाकी कॅरिओटाईप काय आहे किंवा काय, कॅरिओटाईपमध्ये काय म्हणतो आपण, स्पेसिसचा क्रोमोझोमल मॅप असतो. याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या कळते आपल्याला. ओके, आकार कळतो. ओके, सेंट्रोमर्स जे काय आहे त्याचं स्थान कुठं आहे ते कळतं. ओके, आणि बॉन्डिंग जी झाली आहे त्याचा पॅटर्न कळतं. मी सांगायचं म्हणून सांगतोय तुम्हाला, करू तर नकाच म्हटलं आहे मी हे सगळ्या गोष्टी. ओके, जेनेटिक्सच्या बाबतीत मी यूट्यूबवर देखील व्हिडिओ टाकला आहे, त्यात जेवढं दिलं आहे मी ते मोर दॅन इनफ आहे. ओके, एखादी तासाचा व्हिडिओ असेल तेवढा बघून घ्या, बघायचंच असेल तर. पण आजच्या घडीला तर तुम्ही हे सेशन्स पाहताय. आता इन फ्युचर पुढे बघत असाल तर तुम्ही आधी बघाल, पण आत्ता 21 डिसेंबरचा पेपर होतो त्यासाठी बघताय. तर आत्ता तुमच्याकडे पुन्हा लेक्चर्स पुन्हा त्या लेवलला करणं हे अपेक्षित नाही आहे. ओके, आता तुमची तयारी झालेली असणं अपेक्षित आहे. आणि कोणते प्रश्न सोडायला पाहिजेत, कोणत्या प्रश्नावरती काम करायला पाहिजे, ही एक आयडिया यायला पाहिजे. आणि हेच या PYQ सेशनमधून आपण करणार आहोत. ठीक आहे, चालेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता सगळ्यांचा आवडचा पुन्हा एकदा प्रश्न साधा. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था असते, बीजाणुनिर्मिती असते परंतु बीजे नसतात? ओके, वस्क्युलर सिस्टीम असणारा, स्पोर्स प्रोड्यूस करतात पण सीड्स नसतात. तर काय वस्क्युलर सिस्टीम असणारे फॅनोरोगॅमी आहेत, पण क्रिप्टोगॅमीमध्ये सुद्धा कोणतरी भेटतं, आणि ते कोण आहेत तर टेरिडोफाईट आहेत. त्यांना आपण काय म्हणतो, बॉटनिकल स्नेक्स म्हणतो. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्स आहेत पण सीड्स नसतात, हे आपण बघतो. तर टेरिडोफाईट आपल्याला तिथं देता येतं.
ब्रायोफाईट हे ॲम्फिबियन्स आहेत, आपण यांना प्लांट्सचे ॲम्फिबियन्स म्हणतो. जिम्नोस्पर्ममध्ये काय तुमचे सीड्स काय नेकेड्स असतात, आणि अँजिओस्पर्ममध्ये काय ते सीड तुमच्या त्या फ्रूटमध्ये कवर्ड असतात. हे बेसिक. आणि अँजिओस्पर्मचं 2 डिव्हिजन, मोनोकॉट आणि डायकॉट, ही एक चर्चा येते. ओके, बाकी यांचे एक्झाम्पल्स काय आहेत काय नाही यावरती पण चर्चा होते. ओके, ते आपण चर्चा पुढच्या ऑप्शनमध्ये म्हणजे डेटामध्ये करूयात. ओके, सगळ्यात आधी तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे काय आहेत? क्रिप्टोगॅमी आहेत. क्रिप्टिक आहे काहीतरी. ओके, क्रिप्टिक आहे म्हणजे काय? त्यांच्यामध्ये त्यांचा जो बेस सीड्स वगैरे आहेत ते ॲक्च्युअल नसणार आहेत. ओके, सगळ्यात महत्त्वाचं सीड्स नसणार आहेत. जरी असेल तर काहीतरी काय असणार आहेत त्यांच्यामध्ये, स्पोर्स असतील किंवा त्यांच्यामध्ये बडिंगने त्यांचं काहीतरी चेंजेस होत आहेत किंवा त्यांच्यामध्ये रिजनरेशन अशा पद्धतीचं काही होऊ शकतं आहे. हे तिथं आपल्याला पाहतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे तिन्ही गोष्टी आपण एकतर क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरगॅमी असे डिव्हिजन होत असेल. व्हस्क्युलर आणि नॉन व्हस्क्युलर होत असेल तर व्हस्क्युलर हा टेरिडोफायटा जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म सोबत जाणार, कारण काय ते व्हस्क्युलर आहेत. त्यांच्यामध्ये काय संवहनी जायझम फ्लोएम काहीतरी सापडतं आहे आपल्याला. ओके, हे 2 डिव्हिजन वेगवेगळे जातात. ओके, तशा पद्धतीने लक्षात घ्या. प्रश्नात काय विचारलं आहे? क्रिप्टोगॅमी विचारलं आहे, फॅनोरगॅमी, क्रिप्टोगॅमी अशा पद्धतीने विचारले का व्हस्क्युलर नॉन व्हस्क्युलर या पद्धतीने विचारले, त्यावरून टेरिडोफायटाला कुठे टाकायचं हे लक्षात घ्या. ओके, बाकी थॅलोफायटा आपल्याला माहिती आहेत की रूट स्टेम लीव्ज इथे नसतात, खरे नसतात. इथे असतात ते खोटेच असतात, सुडो असतात ब्रायोफायटामध्ये. पण टेरिडोफायटामध्ये खऱ्या पद्धतीचे आपल्याला रूट स्टेम लीव्ज आपल्याला दिसायला लागतात. ओके, व्हस्क्युलर सिस्टीम इथे दोन्ही ठिकाणी नाही आहे, इथे असते झायझम आणि फ्लोएम. पण ट्रेकाइड्स जे काय आहेत तेवढेच असतात, व्हेसल्स तिथे नसतात. झायझम फ्लोएम इथे कुठेही दिसणार नाही आपल्याला, आणि फ्लोएमच्या बाबतीत इथे सीव ट्यूब्स आहेत, कंपॅनियन सेल्स नाही आहेत. हे सगळं कुठं भेटतं आपल्याला? जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ओके, चालेल. हॅबिटॅट हा जो थॅलोफायटा आहे प्रामुख्याने ॲक्वॅटिक आहेत, आणि जे ब्रायोफायटा आहेत ते ॲम्फिबियन्स आहेत. याच्यावरती कंटिन्युअस प्रश्न आलेला आहे, रिसेंटली असेच प्रश्न येत आहेत. ओके, बाकी ट्रू टेरेस्ट्रियल, पहिल्यांदा टेरेस्ट्रियल कोण आहेत? तर पहिल्यांदा टेरेस्ट्रियल कोण आले असं जर विचारलं तर ॲम्फिबियन्सवाले ब्रायोफायटाच द्यायचं आहे आपल्याला. ट्रू टेरेस्ट्रियल कोण आहेत टोटली असं विचारलं तर पहिल्यांदा टेरिडोफाईट्स आहेत. बाकी ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये स्पोर्सने रिप्रोडक्शन होतं, इकडे मात्र विभाजन किंवा खंडीकरण वगैरे होणार आहे. डिव्हिजन म्हणा आपण, सेगमेंटेशन वगैरे या पद्धतीने अलैंगिक असेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे. प्रिमिटिव्ह प्लांट्स आहेत आपले थॅलोफायटा, इकडे ॲम्फिबियन्स म्हटले, इकडे फर्स्ट व्हस्क्युलर लँड प्लांट्स म्हटले आपण. थॅलोफायटामध्ये अल्गी दिसतात आपल्याला, जसे की स्पायरोगायरा, उल्वा वगैरे. फंगाय दिसतात, ईस्ट, मशरूम आणि लायकेन, तर आपण ते या दोघांचं कॉम्बिनेशन आहे हे माहिती आहे आपल्याला. ओके, ब्रायोफायटामध्ये मोसेस दिसतात, लिव्हरवर्ड्स दिसतात. ओके, आणि हॉर्नवर्ड्स. हॉर्नवर्ड्समध्ये कोण आहे? हा अँथोसेरस. रिक्षा आणि मर्केन्शिया, मरायला टेकल्या म्हणून रिक्षात घेऊन जातोय, लिव्हर पण दुखते त्याचं, लिव्हरवर्ड. आणि मॉसेसमध्ये फ्युनॅरिया. ओके, हे आपल्याला तिथे पाहायला भेटतात. आणि टेरिडोफायटामध्ये जेव्हा पाहतो आपण एझोला, सल्विनिया, मर्सेलिया, इक्विसेटम, लायकोपोडियम वगैरे हे आपल्याला तिथे एक्झाम्पल्स पाहायला भेटतात. त्यांची मर्सेलिया, इक्विसेटम वगैरे यांची ट्रिक दिलेली आहे मी. ओके, ठीक. याचा जो ॲझोला आहे तो नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण पाहतोच बऱ्याचदा. ओके, जैवखत म्हणून वापर होतो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, बस, याच्या पलीकडे काही करायचं नाही. आता जे फॅनोरगॅमी आहेत ज्याच्यामध्ये फूल आपल्याला दिसतं, क्रिप्टोगॅमीमध्ये फूल, फळ वगैरे काहीच नसणार आहे, इकडे असणार आहे. ओके, तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे 2 डिव्हिजन आहे. याच्यामध्ये जिम्नोस्पर्ममध्ये सीड्स जे आहेत ते नेकेड आहेत, उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात, फळामध्ये झाकलेले नसतात. तेच अँजिओस्पर्ममध्ये इथे मात्र कवर्ड सीड्स असतात. जिम्नोस्पर्म जिममध्ये जाणारा मित्र, अँजिओस्पर्म अंजली आपली फूल लावणारी मैत्रीण. संपला विषय. ओके, फुलं इथं अपूर्ण किंवा नसतातच म्हणू शकतो. इकडे फूल लावणारी अंजली आपल्याला दिसते. ओके, फळ तयार होणार आहे प्रॉपर. इकडे सिंगल फर्टिलायझेशन आहे. अँजिओस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. काय आहे काय नाही आता याच्यामध्ये पडायचं नाही आहे. ओके, सेशनमध्ये बघून घ्या, किंवा डबल फर्टिलायझेशनच्या संदर्भाने थोडी अँजिओस्पर्मच्या संदर्भाने टेलिग्राममध्ये तुम्ही जस्ट सर्च करा अँजिओस्पर्म, तुम्हाला तिथं थोडी बेसिक माहिती जर वाचायची असेल तर भेटून जाईल. ओके, जायझम, इकडे ट्रॅकेड्स आहेत जिम्नोस्पर्ममध्ये. व्हेसल्स नॉर्मली नसतातच, सो ट्रॅकाइड्स आहेत एवढंच लक्षात ठेवा. इकडे ट्रॅकाइड्स आणि व्हेसल्स दोन्ही आहेत. जो आपण जिम्नोस्पर्म पाहतोय याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये फायझम किंवा त्याचे क्लासेस वगैरे जे केलेत ते इथे दाखवलेत. कॉनिफेरस असतील, सायकॅडोफायटा किंवा नेटोफायटा, हे नका करू, एवढंच लक्षात ठेवा. मोनोकॉट आणि डायकॉट
अँजिओस्पर्मच्या बाबतीत, मोनोकॉट आणि डायकॉट. ओके, मोनोकॉट आणि डायकॉटचं पण डिव्हिजन बघून घेऊ आपण. ओके, पानं कसे आहेत काय नाही इथं दाखवलं आहे. जिम्नोस्पर्मचे आपण निडलसारखे असतात, आपण बघतो सायकस असेल, पायनस असेल, जे आपण तिकडे हिमालयात वगैरे पाहतो सहसा. पण इकडे जेव्हा अँजिओस्पर्म म्हणतो आपण काय पाहतो, व्हीट, राईस, मँगो, वटाणा, सनफ्लावर वगैरे हे सगळे आपल्याला इकडे दिसतं. इथे जेव्हा मोनोकॉट आणि डायकॉट आहे याच्याबद्दलची चर्चा करणं फार गरजेचं पडतं. इकडे तुम्हाला एवढं क्विक रिव्हिजनमध्ये एवढंच लक्षात ठेवा. ओके, तुमच्याकडे नोट्स म्हणून एवढं हे घ्या. तुम्हाला हे ठेवायचं असेल तर ठेवा, अदरवाईज नका ठेवू. मोनोकॉटमध्ये एकच कॉटिलिडॉन आहे, ज्याला आपण सीड लीव्ज म्हणतो. इकडे 2 कॉटिलिडॉन आहेत, सीडचे 2 भाग पडतात. ओके, आपल्याला ते दिसून येतात. मोनोकॉट्समध्ये फायब्रस रूट्स आहेत. एका याला खूप साऱ्या अशा पद्धतीने पुन्हा त्याला ब्रांचेस तयार होतात. इकडे मात्र एक मेन डिव्हिजन असते आणि त्यालाच तेवढ्या रूट्स येतात. ओके, हे डायकॉटच्या संदर्भाने. इकडे मोनोकॉटमध्ये 3च्या पटीमध्ये जे काही पेटल्स आहेत, त्याचे जे कळ्या आहेत त्या असतात, आणि तेच कळ्या म्हणण्यापेक्षा त्याचे जे पाकळ्या आहेत त्या. आणि डायकॉटमध्ये 4 किंवा 5च्या पाकळ्या असतात. यावरून तुम्ही मोनोकॉट आहे का डायकॉट आहे हे ओळखू शकता. इकडे पान जो आहे, लीफ हे जे पाहताय, याच्यात वेनेशन आहे ते स्ट्रेट पॅरलल असतात, नॅरो आणि पॅरलल वेन्स असतात. इकडे मात्र ब्रांच असतात, तुम्ही जे पाहू शकता इथे. ओके, एवढ्या सगळ्या अशा एकदम जाळीदार असतं. राईट. वस्क्युलर बंडल्स इकडे प्रॉपर रिंगमध्ये असतं, इकडे नसणार आहे. इकडे रिंगमध्ये असण्याचं कारण काय, झायझोम फ्लोएममध्ये तुमचे ट्रेकाइड्स वगैरे जे आहेत ते प्रॉपर सेट केलेले आहेत. वेसलसुद्धा प्रॉपर सेट केलेले आहेत. पॉलन ग्रेन्स काही इकडे 3 पोर्स असतात आणि फरोज वगैरे असतात. हे नाही लक्षात आलं तरी चालेल. ठीक आहे, एवढंच तुम्ही घेऊ शकता इथून. पुढच्या प्रश्नाकडे जा. काय विचारले, रेड ब्लाइट ऑफ पोटॅटो या संदर्भाने आपण चर्चा करूयातच. कोण म्हणजे रेड ब्लाइट ऑफ पोटॅटो ओळखला जाणारा हा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे. कोणतं फंगस, एकतर त्यांनी इथं सांगून दिलं की हे फंगल डिसीज आहे. ओके, ते आपण बघूयातच काय आहे काय नाही, ती सगळी चर्चा आपण करणारच आहोत. पण हा रेड ब्लाइट ऑफ पोटॅटो हा कोणामुळे होतोय, आता सगळेच पाठ होतील अशाची खात्री नाही आहे. ओके, सगळेच पाठ होतील हे आपण सांगूही नाही शकत. ओके, पण जे आपण पाठ करणार आहोत त्यावरून आपण काही आपल्याला एडिट करता येतं का किंवा एलिमिनेट करता येतं का हे पाहू शकतो, किंवा मग हा अटेम्प्ट न केलेला बरा असतो. ओके, याचा आन्सर साधा. आणि हां, अजून एक काय म्हटलं मी, जेव्हा मग काहीच माहिती नाही आहे सरळ सरळ एक आन्सर देऊन मोकळं व्हायचं. जेव्हा माहिती नाही आहे, अभ्यासातून माहिती नाही आहे असं म्हणतोय. ओके, खूप डिटेलमध्ये काहीतरी विचारले अशा वेळी इथे जे बाकीचे ऑप्शन दिलेत, जसं की पायथियम स्पेसिस जे म्हटलेलं आहे, हे जे नवीन रोपं येतात ना त्यांना आजारी पाडणं किंवा त्यांच्यामध्ये काय म्हणता येईल थोडंसं डॅम्पनेस आणण्याचं काम हे करतात पायथियम स्पेसिस. ओके, पोटॅटोशी काही संबंध नाही आहे त्याचा. किंवा अल्बिगो कॅन्डिडा जो दिला आहे हा तुमच्या गव्हावरती रस्ट जे येतं आहे. ओके, किंवा गव्हावरती म्हणण्यापेक्षा मोहरीवरती जो रस्ट येतो आहे, ओके, तो हा अल्बिगो कॅन्डिडामुळे येतो आहे. आणि कोलेटोट्रिकम हा तर तुमचा अँथॅरोसिन डिसीज कारणीभूत करणारा आहे. ओके, ते आपण बोलूयात पुढचे. हा जो चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये जेवढं दिलं आहे त्याच्या म्हणजे तेवढंही करायचं नाही आहे तुम्हाला सगळं, पण तुम्हाला एकत्र सगळं भेटावं यासाठी दिलेलं आहे. पोटॅटोच्या संदर्भाने जो त्यांनी सांगितला होता आत्ता, रेड ब्लाइट काय फंगल डिसीज आहे, तुमच्या पायटोप्थेरा इन्फेस्टन्समुळे होणारा आहे. पायटोप्थेरा इन्फेस्टन्स असा सहज डायरेक्ट ऑप्शन्स भेटला आपल्याला तिथं, तो भेटून जातो. रिंग रॉट आहे, बॅक्टेरियल आहे, आणि लीफ रोल जो होतो तो व्हायरल आहे. ओके, हा लीफ रोल व्हायरस तुम्ही काय करू शकता, तुम्हाला हे लक्षात येतं बघा कशामध्ये, रोल जे म्हणतोय मी, रोल होतं, सिगरेट रोल केली जाते आणि सिगरेटमध्ये तुमचा काय आहे, तुमचा टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे, तर तो व्हायरल आहे असं लक्षात ठेवू शकता. पण हा पोटॅटोचा आहे लीफ रोल होणारा. ओके, एकच सेकंड. रिंग रॉट रॉटिंग होते आणि बॅक्टेरियल झाले अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. क्लॅव्हीबॅक्टर मिशीजेनेसिस. पण आत्ताच्या घडीला रेड ब्लाइटवर प्रश्न येऊन गेला, रेड ब्लाइट पाठच पाहिजे. ठीक आहे, रेड ब्लाइट पायटोप्थेरा इन्फेस्टन्स. ओके,
बाकी सिट्रस कॅन्करवरती आत्ता गट म्हणजे राज्यसेवेला येऊन गेला. बॅक्टेरियल डिसीज आहे. कशामुळे? झॅन्थोमोनास सिट्री, सिट्रस सिट्री तिथं होऊन जातं, झॅन्थोमोनास सिट्री. डायबॅक, डाय म्हणजे मरणाला टेकले. कशामुळे? कॉपरमुळे, कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे मरणाला टेकले. सिट्रसबद्दल बोलतोय आपण. सिट्रस नेमॅटोड नाही केला तरी काय हरकत नाही. ओके. बनानाचं बघा, बंची टॉप लक्षात ठेवा, व्हायरल आहे. काय? डायबॅक हा इथे संत्र्यामध्ये डिफिशियन्सी होती कॉपरची. इकडे बनानामध्ये आपण बंची टॉप काय पाहतोय? व्हायरल डिसीज आहे किंवा बरोईंग नेमॅटोड्स जे काही आहेत त्याच्यामुळे होणारे, त्याच्यामध्ये काहीतरी तोच डिसीज नावच दिलं त्यांनी. ओके. कशामुळे? रोडोफोलस मिजिस. केळं कसं असतं? अशा पद्धतीनं असतं, स्मायजी असं ते लक्षात घेत आहे. मग स्वतःला जर स्माईल नाही केलं तर स्वतःला असं बरो करून घेतो आपण, कशात तरी खड्ड्यात टाकून घेतो असं. त्या मग केळंसुद्धा आपण खड्ड्यात ते बुजवलेत गड्या, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. शुगर केन, ऊसाच्या बाबतीत रेड रॉट आहे, जो की मध्ये दिसतो आपल्याला, लाल झालेले रेषा येतात त्याच्यामध्ये, तो फंगलमुळे होणारा रेड रॉट आहे. आणि मोझाईक असेल तर व्हायरल आहे, हे आपल्याला लक्षात येतं. जर फंगस आहे ऊसाच्या बाबतीत तर कोलेटोट्रिकम फॅल्कॅटम. आणि हे कसं सांगितलं? कोल्हा खोटं बोलतोय, ऊसाच्या शेतात काहीतरी कोल्हा आजारी आला असं आपण काहीतरी केलेलं आहे. हे सगळे प्लांट डिसीजेस. मी आता, तुम्ही एक काम करा, मी यावरती जास्त चर्चा नाही करणार आहे. सरळ सरळ जायचं आणि प्लांट डिसीजेसची मी जी यूट्यूबवर व्हिडिओ दिलेला आहे तो पाहून घ्यायचा. ओके, चालेल. बाकीचं आता मी नाही घेत याच्यामध्ये. रिव्हिजनसाठी हे एकत्र दिलेले आहेत की कशामध्ये काय होतं आहे आणि फंगल कोणत्या आहेत, रस्ट वीटमध्ये, ब्लास्ट राईसमध्ये वगैरे. टीका ग्राउंडनटच्या संदर्भाने आपण सगळी चर्चा केलेली आहे. हा चार्ट तुमच्याकडे असायलाच हवा, एवढा ॲटलिस्ट. ओके. बाकी एक दोन मी ट्रिक पण टाकल्यात बघा टेलिग्रामवरती, त्या पाहून घ्या. चालेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 83वा प्रश्न. हा पुन्हा प्रश्न मी म्हटलं आहे की अटेम्प्ट करायचा नाही, कितीही काही असो तरी. आणि जर करायचंच असेल तर अननोन आहे, वन आन्सर द्यायचं. आन्सर बरोबर आलं तर ठीक आहे, अदरवाईज चुकला. आणि इथे आन्सर बरोबर येतं तुमचं, काही अडचण येत नाही. ओके. मी याच्यामध्ये जास्त चर्चाही करणार नाही आहे. ते काय आहे, त्याचं वर्क कसं होतं, ते कुठे कामाला येतात, रिसेप्टर्स कोणते आहेत, काय नाही. 5 प्रकारचे रिसेप्टर्स असतात मूलभूत. ओके. म्हणजे ते टचसाठी काम करणारे, टच प्रेशर साऊंडसाठी काम करणारे, किंवा हीट कोल्ड जाणवणारे थर्मो रिसेप्टर्स असू शकतात. टेस्ट स्मेल वगैरे येणारे हे तुमचे टेस्ट वगैरे हे केमिस्ट्री आहे, मग केमो रिसेप्टर्स असू शकतात. व्हिजनसाठी काय, तुमचे फोटो रिसेप्टर्स असणार आहेत. मग रॉड्स आणि कोन सेल्स असतात तुमच्या रेटिनामध्ये, डोळ्यामध्ये, आपण हे बघतो. ओके. हे जिथं विचारलं जाऊ शकतं कधीतरी, केव्हा तरी, एखादी वेळेस. आणि त्या प्रश्नासाठी खूप डेटा करणं अपेक्षित नाही आहे. 5 प्रकारचे रिसेप्टर्स आहेत जे मी आत्ता बोललो, तेवढे म्हणजे तेवढं लक्षात ठेवा. बाकी कोणते रिसेप्टर्स अजून काय? बरं, या प्रश्नाच्या संदर्भाने मग सेन्स ऑर्गन्स आहेत तर न्यूरॉन्स असावेत, हा एक सेन्स आपल्याला येतो. मग न्यूरॉन्स असणारं इथं आहे, इथं आहे, इथे एका ठिकाणी आहे, बाकी इथे एकाच ठिकाणी आहे. मग मॅक्झिमम ठिकाणी इथं आहे तर अशा पद्धतीने एक देऊन टाकला. ओके. असंही करू शकता, म्हणजे जर लॉजिक लावायचं झालं तर. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न बघा. 84वा काय दिलेला आहे? हळूहळू विकसित होणारं आणि दीर्घकालीन राहणारा संसर्ग असणारा कोणता रोग आहे? म्हणजे त्याला कोणता रोग म्हणतो आपण? कोणता असतो? क्रोनिक असतो डिसऑर्डर, जो काही डिसीज असतो, लॉंग टर्मपर्यंत आहे. ओके. ॲक्यूट काय असतात तुमचे? जलद असते, सुरुवात जलद होते, कमी कालावधीसाठी असते, पण खतरनाक होते सुरुवातीला. फ्लूज जे आहेत, जे काही सर्दी खोकले वगैरे होतात आपल्याला, सर्दी वगैरे जे बघतो आपण. ओके. नॉर्मल व्हायरल आलं म्हणतो ना, ते ॲक्यूट टाईमसाठी येतात. ओके. क्रोनिक मात्र मग TB, HIV सारखे लॉंग टर्मसाठी चालतात. ओके. बाकी हे जे लेटन्सी वगैरे दिले, सिस्टेमिक दिले. लेटन्सी म्हणजे काय की लेटेंट म्हणजे लपून असणं. लेटेंट हीट मी वगैरे शिकवले बघा केमिस्ट्रीमध्ये, तर ते कळत नाही, फेज चेंजसाठी आहे. मग व्हायरसच असतात, जसे की हर्पीस वगैरे होणारे, लक्षणं दिसत नाहीत, त्याच्यामध्ये लेटन्सी आहे. ओके. आणि हा जो सिस्टेमिक वगैरे दिला याच्याबद्दल काही सिस्टमॅटिक वगैरे काही असेल, आय डोंट नो. ओके. शब्दाचा काही अर्थच नाही येत आहे. ओके, ठीक आहे. बाकी अजून काय आपण लक्षात घेऊ शकतो? एंडेमिक, एपिडेमिक, पॅन्डेमिक, कंटेजियस शॉर्ट टर्मसाठी म्हणजे ॲक्यूटवाला, आणि हा क्रोनिक जो येऊन गेला. कंटेजियस काय? संसर्गजन्य होणार आहे, संसर्गातून, म्हणजे खरूज, नायटा, गज करणं जे काही आहेत. ओके. किंवा इतरही संसर्गातून होणारे आपण जे पाहतो. HIV हा संसर्गजन्य नाही आहे. HIV हा तुमचा एकतर क्रोनिक आहे. ओके. किंवा तो पॅन्डेमिक झालेला
आहे, जो इथे आपण बघतो. पॅन्डेमिक म्हणजे काय, की संपूर्ण जगामध्ये पसरलं आहे, सार्वत्रिक आहे. जसं की आता रिसेंटली कोरोना आहे, TB आहे, कॅन्सर आहे, मलेरिया, एड्स हे दिसतात आपल्याला. एपिडेमिक हे एका स्पेसिफिक ठिकाणी असतात, एका वेळी अनेकांना होतो. ओके, मलेरिया, टायफॉईड म्हणजे इथं काहीतरी पाण्यामध्ये दूषित ते मलेरियाचे काही पॅरासाईट्स आले, मग त्या एरियामध्ये घडतं आहे, एपिडेमिक आहे. एंडेमिक जो आहे प्रदेशनिष्ठ, मग त्या मूळ प्रदेशात तिथेच आपल्याला सहसा दिसतो. ओके, प्रदेशनिष्ठित कोणते आहेत? हत्तीरोग आहे, जो की दक्षिण भारतात सहसा दिसतो, आणि गलगंड आहे, जो उत्तर भारतात सहसा दिसतो. ओके, बाकी चर्चे नाही केली तरी चालेल, पण हे एवढं जे आहे हे तुमच्याकडे असायला हवा डेटा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. शेवटचा प्रश्न जो की आपण आत्ता बघितला. सेन्सरी नर्व सेल्स कॉल्ड रॉड अँड कोन सेल्स आर फाउंड वेअर. बाकी तुम्हाला लक्षात येतं रॉड आणि कोन सेल्स आहेत. साधा प्रश्न विचारला आहे, डोळ्याच्या संदर्भात आहे आणि डोळ्याचं एकच ऑप्शन आहे इथं. एक कोक्लिया कानातलं आहे. ओके, जे की तुमच्याकडे नर्व सेल्सकडे ते सगळे आवाज जो आहे साऊंड वेव्स तो घेऊन जातो. आणि इपिडर्मिस आणि डर्मिस हे स्किनचा भाग आहे. रॉड सेल्स काय करतात, इकडे आपण याच्याकडे येऊयात. ओके, आयचं पूर्ण बघूयातच, पण फोटोरिसेप्टर सेल्स जे आहेत रॉड सेल्स आणि कोन सेल्स, हे तुमचे रॉड सेल्स जे आहेत, एक तर रॉड आहे असा साधा. कोन्स कसे लक्षात ठेवायचे, हा VLC मीडिया प्लेअर आठवत असेल तुम्हाला, ऑरेंज कलरचा. कोन सेल्स कलर आहे त्याच्यावरती, तर RGB कलर जे काही आहेत कलर डिटेक्ट करतं. रॉड सेल्स काय करतात, तुम्हाला डिम लाईटमध्ये सुद्धा दृष्टी देतं. ब्लॅक अँड व्हाईट विजन असणार आहे, अंधारात सुद्धा तुम्हाला जी दिसतं दृश्य ते सगळे नाईट विजनमुळे, ह्या रॉड सेल्समुळे दिसतं. हे कोणामुळे, रोडॉप्सिन पिगमेंट आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि इकडे कोन सेल्समध्ये फोटो असणारे लाईटच्या संदर्भाने फोटॉप्सिन पिगमेंट. ओके, हे लक्षात घ्या. बाकी कोन सेल्स जिथे सर्वाधिक कॉन्सन्ट्रेटेड आहेत. ओके, कुठे, फुईया, ते नका करू, काही गरज नाही आहे आपल्याला, या लेवलला गेले नाहीत प्रश्न. ओके, डोळ्याच्या संदर्भाने तुमच्याकडे काय आहे, सगळ्यात आधी तर कॉर्निया, लाईट जिथून एंटर होते. देन आयरिस, जो की तुमच्या प्युपिलचा साईज कंट्रोल करणार आहे, जेणेकरून प्युपिलमधून जी लाईट एंटर होणार आहे ती कमी जास्त करता येईल. अंधारामध्ये तुमच्याकडे तुम्हाला प्युपिल मोठा करावा लागणार आहे, तर ते आयरिस कंट्रोल करेल त्याला सिलिअरी मसल्सच्या द्वारे. ओके, लेन्स जे इमेज फोकस करणार आहे, कुठे, सगळे लेन्स आपले काय करतात, इमेज तयार करण्याचं काम करतात, ते रेटिनावरती इमेज तयार होईल. मग जर ती रेटिनाच्या पुढे तयार होत असेल किंवा रेटिनाच्या मागे तयार होत असेल, तर मग कोणता हायपरमेट्रोपिया आहे का मायोपिया, आता तुम्ही सांगणं अपेक्षित आहे, कालच ते सेशनमध्ये घेतलं आहे आपण. रेटिना जो जाळीदार इकडे हा शेवटचा पडदा आहे, ज्याच्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात, रॉड सेल्स आणि कोन सेल्स, आणि त्यांचं आपण फंक्शन बघितलेलं आहे. ऑप्टिक नर्व जी तुमचे व्हिज्युअल सिग्नल्स जे काही आहे ते कॅरी करून घेऊन जाते ही ब्रेनकडे, आणि मग ती आपल्याला एखादी इमेज दिसण्याचं काम होतं. कॉक्लिया आपण बघितलं, हेअर सेल्स आहेत. ओके, डर्मिस स्किनचा भाग आहे, आणि एपिडर्मिस देखील तो स्किनचाच रिसेप्टर वगैरे काही नाही आहे, या दृष्टीशी काही संबंध नाही आहे, हे बघतो आपण. ओके, बाकी जी आपली व्हाईट सनलाईट आहे विबग्योर, तो 400 ते 700 नॅनोमीटरमध्ये आहे. यावरती कंटिन्यू आपल्याला प्रश्न येतात. म्हणजे काय, जे रिफ्लेक्ट होणारा आहे, जे ॲब्झॉर्ब झालं ते तर आपल्याला दिसत नाही, रिफ्लेक्ट होणारा कलर आपल्याला दिसत असतो. ओके, बाकीची वेवलेंथ ॲब्झॉर्ब केली आणि जी ॲब्झॉर्ब नाही केली तो कलर आपल्याला दिसत असतो. याचा अर्थ काय, तुमच्या ग्रीन प्लांट्समध्ये काय रिफ्लेक्ट होते, ग्रीन कलर रिफ्लेक्ट होतो, तेव्हा तो आपल्याला दिसतो. राईट, चालेल. अशा पद्धतीने हे 15 प्रश्न 2018च्या सेशनचे 1.5 तास सेशन चालेल. सुरुवातीचे 2-3 पेपर हे 1 ते 1.5 तासापर्यंत जाऊ शकतात. पुढे मग तुमचे अर्ध्या तासात, पाऊण तासात ते कव्हर होतील. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सेशन्स लक्षात आले असतील. मी अशीच्या अशी PDF तुमच्याशी शेअर करतो. जो डेटा तिथं नाही आहे तो डेटा मी जे सेशनमध्ये सांगितलं तो घ्या. ज्या प्रश्नांवर टाईम घालू नका म्हटले त्या प्रश्नांवर टाईम घालणं बंद करा. आणि जर हा व्हिडिओ मी जर यूट्यूबवर तुमच्याशी शेअर केला असेल तर तुम्हाला कंटेंट कळालं आहे, कशा पद्धतीने सेशन होत आहेत हे कळालेत, तुम्ही बॅच देखील जॉईन करू शकता. अजून एक महत्त्वाचं, ही बॅच 399 रुपीजची आहे. आत्ता ही रेकॉर्डिंग होईपर्यंत मी तुम्हाला 2-3 दिवस 99 रुपीज पर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स अलाव केलेले आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन्स करून घ्या. तुमचे इतर मित्र कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत देखील ते शेअर करा. थँक्यू सो मच.